सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. आज जिओ कृषी या माध्यमातून आपण डाळिंब नवीन लागवड जे शेतकऱ्यांनी केलेली आहे, तर नवीन लागवडीचे संगोपन आणि आंबे बहार व्यवस्थापन या विषयावर जो आहे आजचा वेबिनार जो आहे आयोजित केलेला आहे. आता नवीन लागवडीच्या बाबतीमध्ये लागवड करण्यापूर्वी काय काळजी घेतली पाहिजे आणि लागवडीनंतर काय काळजी घेतली पाहिजे, तर याच्याविषयी एक माहिती जी आहे आपण काही स्लाइडमध्ये घेणार आहोत. काही शेतकऱ्यांनी यावर्षी डाळिंब लागवड जी आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. काहींना चांगल्या रोपांची उपलब्धता झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांचं नियोजन जे आहे हे पुढील वर्षी डाळिंब लागवडीचं आहे. आगामी काही दिवसांमध्ये देखील फेब्रुवारीपर्यंत डाळिंब लागवड जी आहे हे अनेक शेतकरी करणार आहेत. तर मग जे शेतकरी नवीन आहे, नव्याने डाळिंब लागवड करू इच्छिता, तर त्यांनी लागवडीपूर्वी काय काळजी घेतली पाहिजे डाळिंबाच्या, तर याच्याविषयीची एक माहिती थोडक्यात आपण घेऊयात. तर आजच्या ह्या वेबिनारमध्ये आपण प्रामुख्याने 3 विषय कव्हर करूयात. सर्वात पहिले जे आहे नवीन नवीन डाळिंब बाग लागवड याविषयी आपण माहिती. त्यानंतर डाळिंबाचे जे आंबे बहार आहे, तर आंबे बहारामध्ये काही ज्या समस्या शेतकऱ्यांना जाणवतात, तर त्याविषयीची एक थोडक्यात माहिती जी आहे हे आंबे बहार व्यवस्थापनमध्ये घेणार आहोत. आणि शेवटचा जो विषय आहे हा डाळिंब बाजारभाव अंदाज 2024 काय राहू शकतो याविषयीची माहिती आपण देणार आहोत. मागील 1-2 वर्षापासून आपण डाळिंब बाजारभावाचे अंदाज जे आहे आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून देत आलेलो आहोत. तर यावर्षी जे आहे बाजारभाव अंदाज कसे राहू शकतात, जानेवारी ते 1 जुलै ऑगस्ट पर्यंतचा अंदाज जो आहे आपण या व्हिडिओच्या या वेबिनारच्या शेवटी जो आहे या ठिकाणी देणार आहोत. तर पहिला जो आपला टॉपिक आहे हा नवीन डाळिंब बाग लागवड. आता हे नवीन डाळिंब बाग लागवड यामध्ये प्रामुख्याने ज्यांना नवीन डाळिंब बाग लागवड करायची आहे, तर त्यांनी कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे याविषयीची माहिती आहे. तर यामध्ये जमीन आणि पाणी याचं जे आहे आपल्याकडे कशा प्रकारची जमीन आहे, पाणी कशा प्रकारचं आहे. त्यानंतर नवीन लागवड करताना जो महत्त्वाचा विषय आहे सगळ्यात इम्पॉर्टंट मी ज्याला म्हणेल, की रोपांची निवड कशा पद्धतीमध्ये घ्यायची आहे, त्यामध्ये रोपे निवडताना काय काळजी घ्यायची. अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो घुटी कलम घ्यावा की टिश्यू कल्चर घ्यावं. टिश्यू कल्चरकडे देखील अनेक शेतकऱ्यांचा ओढा जो आहे हा सध्या वाढलेला आहे. कारण चांगल्या रोपांची उपलब्धता ही घुटी कलममध्ये ही खात्रीशीर रोपे अनेक शेतकऱ्यांना भेटत नाही. त्यामुळे टिश्यू कल्चर घ्यायचं जे आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात असतं. पण मग टिश्यू कल्चरचे देखील काही चांगल्या गोष्टी आहेत आणि काही त्या ठिकाणी अनेक समस्या शेतकऱ्यांना जाणवतात. तर त्याचे फायदे काय, तोटे काय याविषयी आपण माहिती घेऊयात. नंतर जे आहे रोपं निवड करताना जमिनीनुसार कोणत्या जातीची आपण निवड केली पाहिजे याविषयीची माहिती घेणार आहोत. आणि सगळ्यात शेवटचं जे आहे लागवडीपूर्वी काय काळजी घेतली पाहिजे, कोणती खते त्याला दिली पाहिजे आणि लागवडीनंतर जे आहे ती काय काळजी घेतली पाहिजे याविषयीची माहिती जी आहे आपण या ठिकाणी घेऊयात. तर आता डाळिंब लागवड करताना आपल्याकडे जमीन कशी उपलब्ध आहे याच्यानुसार आपण डाळिंबाची लागवड जी आहे केली पाहिजे. जर आपल्याकडे हलकी जमीन आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन आहे, मुरमाड जमीन आपण ज्याला म्हणूयात, तर अशा ठिकाणी जे आहे ही डाळिंब लागवड केलेली कधीही फायदेशीर राहते. जर आपल्याकडे काळी जमीन आहे, पाणी धरून ठेवणारी जमीन आहे, अगदी आपण ज्या ठिकाणी म्हणूया की पूर्ण बागायत असलेला बेल्ट, अगदी ऊसाचं क्षेत्र, ऊस ज्या ठिकाणी जमतो अशा ठिकाणी अगदी काळ्या जमिनीमध्ये जर आपण डाळिंब लागवड केली, तर पुढे जाऊन जे आहे भविष्यात त्याला अनेक समस्या येतात. काळ्या जमिनीमध्ये जर लागवड केली, तर बागेला अपेक्षित असा ताण न बसणे, त्यानंतर बाग फुटव्यावर अधिक प्रमाणामध्ये जाणे, त्यानंतर तेल्या रोग असेल किंवा अन्य रोग असेल, या रोगांचं जे आहे प्रादुर्भाव त्या ठिकाणी वाढणे, अशा समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी येत असतात. म्हणून डाळिंब साठी जमीन निवडताना जे आहे आपल्याकडे जी हलकी जमीन असेल, हलक्यातली हलकी जमीन जिथं पाण्याचा निचरा होतोय, अशा जमिनीमध्ये डाळिंब लागवड केलेली कधीही फायदेशीर राहते. आपण बघत असाल की ज्या ठिकाणी बागायती बेल्ट आहे, तर त्या ठिकाणी मागील 2-3 वर्षामध्ये जे आहे समस्या डाळिंबामध्ये अनेक प्रमाणामध्ये जाणवतात. याउलट ज्या ठिकाणी हलकी जमीन आहे किंवा कमी पाण्याचा प्रदेश आहे, तर अशा ठिकाणी म्हणजे मराठवाडा आपण म्हणूयात किंवा जो वैजापूर, औरंगाबाद, त्यानंतर पैठण वगैरे जो बेल्ट आहे, त्यानंतर पुढे उस्मानाबाद वगैरे आहे, भूम आहे, अशा ठिकाणी जे आहे डाळिंबाच्या लागवडी जी आहे बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणामध्ये सध्या जमत आहे. तर त्याचा जो म्हणजे डाळिंबासाठी जी जमीन लागते, तर ती हलकी जमीन असावी. फार अगदी बागायत एरियामध्ये किंवा फार अगदी काळ्या जमिनीमध्ये आपण डाळिंब लागवड केली, तर पुढे जाऊन जे आहे अनेक समस्या आपल्याला जाणवू शकतात.
खर्च त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि मी ज्या समस्या सांगितल्या की ताण न बसणे, बागेला फुटवा अधिक प्रमाणामध्ये निघणे, तर अशा समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी जाणवू शकतात. तर जमीन जी आहे, पहिला पॉईंट पाण्याचा निचरा होणारी असावी. त्यानंतर जमिनीचा सामू जो आहे, डाळिंबाला 8.5 पर्यंत सामू असलेली जमीन सुद्धा चालते. त्यामुळे 6 ते 8 पर्यंत जे जमिनीचा पीएच आपण म्हणूयात, तर ती पीएच असावा. त्यानंतर जमिनीची मशागत जी आहे, मशागत करून आपण व्यवस्थित जमीन जी आहे ही सपाट करून घेतली पाहिजे. अगदी एका बाजूला फार चढ आणि एका बाजूला फार उतार अशा ठिकाणी जर आपण डाळिंब लागवड केली, तर मग कदाचित त्या 2 झाडांमध्ये मोठा फरक जो आहे आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. कमीत कमी 3% उतार जो आहे हा सफिशियंट आहे डाळिंबाला. त्यापेक्षा अधिक उतार जर असेल, तर मग काही ठिकाणी जे उतारावरचे झाडं आहेत त्यांची वाढ अधिक प्रमाणामध्ये होते. जे चढच्या बाजूला जे झाडं आहेत त्यांची वाढ जी आहे व्यवस्थित होत नाही, किंवा मग जे काही पाणी, खते आपण देतोय, तर ते एका बाजूला जे आहे उताराच्या बाजूला वाहण्याचे चान्सेस जे आहेत तर त्या ठिकाणी राहतात. म्हणून जमीन जी आहे नेहमी सपाट करून घ्यायची. व्यवस्थित 3% पर्यंत उतार सफिशियंट आहे. त्यानंतर लागवडीच्या आधी जे आहे नत्रयुक्त पिके जे आहे, म्हणजे आपण हिरवळीचे खते ज्याला म्हणूयात, ताग, डेंच्यासारखी, तर ही पिके घेतलेली कधीही फायदेशीर राहतात. त्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण वाढते. त्याचबरोबर जे जमिनीतील आपले उपयुक्त जीवाणू वगैरे असतात, तर त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या एक तो एक जागा जी आहे ती व्यवस्थित जीवाणूंनी भरगच्च होण्यासाठी जे आहे, ही खतांची मायक्रोफ्लोरा आपण ज्याला म्हणूया जमिनीमध्ये, तो चांगल्या प्रमाणामध्ये राहण्यासाठी ही हिरवळीचे खतं जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये उपयुक्त ठरतात. त्यामुळे लागवडीच्या आधी जे आहे हे जे हिरवळीचे खतं आहे ते आपण घेतलेले फायदेशीर राहते. आणि मुख्य म्हणजे लागवडीच्या आधी जे आहे माती परीक्षण आपण करून घेतलेले फायदेशीर राहते. डाळिंबासाठी जे आहे चुनखडीचे वगैरे प्रमाण हे फार जास्त प्रमाणामध्ये नको. एक 3 ते 5% पर्यंत जे आहे चुनखड ठीक आहे. त्याच्यावरती जर चुनखडीचं प्रमाण वगैरे असेल तर शक्यतो डाळिंब लागवड आपण टाळली पाहिजे. आणि बाकीचे जे एन-पी-केचे प्रमाण वगैरे आहे किंवा मायक्रो न्यूट्रियनचे प्रमाण आहे, तर हे आपल्याला माती परीक्षणाच्या माध्यमातून समजले जातात. आणि माती परीक्षणानुसार जर आपण सुरुवातीलाच बेसल डोस वगैरे टाकले किंवा त्या प्रमाणामध्ये आपल्याला वॉटर सोल्युबल त्या ठिकाणी देता येतात. आणि एखादा डिफिशियन्सी किंवा एखादी एक रोगराई वगैरे किंवा पानांवर पिवळेपणा, काही डाग जाणवले, तर आपल्याला तदनुसार म्हणजे आपल्या जमिनीमध्ये काय डिफिशियंट आहे आणि म्हणजे आपला खर्च जो आहे त्या ठिकाणी वाचतो. किंवा झाडाची पाने पिवळे पडतात, मग ते एक्झॅक्टली कशाने पिवळे पडतात, मॅग्नेशियम आहे, फेरस आहे, ह्या डिफिशियन्सी ज्या आहे आपल्याला माती परीक्षणानुसार जे आहे हे समजून येतात. आणि त्यानुसार जर आपण उपाययोजना केल्या तर आपला जो म्हणजे विविध पर्याय आपण करतो. पिवळे पडायला लागले झाड, तर मग काही पहिल्यांदा नत्र सोडून पाहतो, नंतर फेरस सोडून पाहतो, मॅग्नेशियम, याच्यामध्ये जो आहे खर्च आपला वाढत चालतो. त्यापेक्षा जर तुमच्याकडे माती परीक्षणाचा रिपोर्ट असेल, तर त्यानुसार जे आहे तुम्ही आधीच उपाययोजना जर केल्यात, आधीच त्या प्रमाणामध्ये जर खते तुम्ही त्या ठिकाणी घातले, तर मग झाडांवर जे आहे हे डिफिशियन्सी त्या प्रमाणामध्ये जाणवत नाही. म्हणून डाळिंबाची लागवड करताना मी सांगितलं, जमीन मी प्रत्येक स्लाइड जी आहे ही रिपीट करतो फास्टमध्ये. जमीन जी आहे हलकी पाण्याचा निचरा होणारी असावी. सामू जो आहे पीएच हा 8.5 पर्यंत असेल जमिनीचा तर चालेल, तर 6 ते 8च्या दरम्यान असावा. म्हणजे सर्व खतांची उपलब्धता जी आहे ही त्या ठिकाणी जमिनीमधून चांगल्या प्रमाणामध्ये होते. मशागत करूनच जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये टेबल लँड करून, सपाट करून मगच डाळिंबाची लागवड करा. आणि लागवडीच्या आधी जे आहे हिरवळीचे खते तुम्ही त्या ठिकाणी टाका. माती परीक्षणानुसार जो आहे बेसल डोस भरलेला फायदेशीर राहील. पाण्याच्या बाबतीमध्ये फार जास्त काही सांगायची गरज नाही. पाण्याचा सामू जो आहे हा 7 पर्यंत 8 पर्यंत असेल तर चांगलं आहे. फक्त डाळिंबासाठी आपण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये डाळिंब लागवड करता, तुम्ही मराठवाड्यासारख्या एखाद्या विभागामध्ये असाल किंवा जिथे कमी पाण्याचा प्रदेश आहे, तर त्या ठिकाणी जे आहे आपल्याला झाडे जगवण्यापुरते पाणी उपलब्धता असेल, तर त्या प्रमाणामध्ये उपलब्धता असेल तर डाळिंब लागवड करावी. किंवा बहार आपला कंप्लीट होईल इतपत पाण्याची उपलब्धता असेल, तर त्या दृष्टीने नियोजन आपलं असलं पाहिजे. बऱ्याच वेळा असं होतं की आता मध्यंतरी काही शेतकऱ्यांचे फोन आलेले होते की झाड आता बहार धरलेला आहे आणि शेवटी पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. मग अशा वेळेस काय होतं, बऱ्याच वेळा बाग जी आहे आपली अर्ध्यावर येते. फळ जे आहे हे लिंबू पेरू आकाराच्या पुढे असतं. थोडंसं हार्वेस्टिंगसाठी एखादा 1.5 महिना आपल्याला बाकी असतो आणि ऐन वेळेस जे आहे बागेचं पाणी जे आहे हे कमी पडतं. पण बागेला जर सफिशियंट म्हणजे जर पाणी असेल तरच आपण बाग जो आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन त्या ठिकाणी घेऊ शकतो. पण मध्यावर येऊन जर बागेचं पाणी जर संपलं, तर मग जे आहे अनेक अडचणी त्या ठिकाणी जाणवतात. कारण पाण्यासाठी काही पर्याय देता येत नाही. अनेक ठिकाणी पॉलिमर्स वगैरे वापरले जातात पाणी धरून ठेवणारे. काही ठिकाणी मल्चिंग वगैरेचा प्रयोग सांगितला जातो.
पण हे करून पाणी आपल्याला निम्म्या प्रमाणामध्ये करता येईल. पण जी पाण्याची झाडाची गरज आहे वयोमानानुसार, तर तेवढे पाणी जे आहे त्याला देणं हे गरजेचंच असतं. त्यामुळे आपल्याकडे ज्यावेळेस आपण डाळिंब लागवड करता किंवा बहार धरता, त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला शेवटपर्यंत पाणी बागेला पुरेल का नाही, याची पहिल्यांदा खात्री करून घेणं गरजेचं असतं आणि त्यानुसार जे आहे आपण बागेचं बहार धरवावं किंवा नवीन डाळिंब बाग लागवडीसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करावे. त्या ठिकाणी आता हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे डाळिंब बागेची रोपांची निवड. मित्रांनो, जे आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ऑलरेडी डाळिंब बाग लागवड केलेली असेल, तर त्यांना हा पुढे मी विषय घेणारच आहे. पण जे नवीन डाळिंब बाग लागवड करणार आहेत, तर त्यांनी हा विषय जो आहे, हा जो एकदम महत्त्वाचा विषय आहे, डाळिंबाच्या रोपांची निवड. आता काय झालेलं आहे, की बऱ्याच ठिकाणी डाळिंबाची लागवड जी आहे, आता मागील 1-1.5 वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. मागे आपल्या Facebook पेजला किंवा YouTubeला मी सांगितलं होतं, की चांगल्या सशक्त रोपांचा कमी पुरवठा किंवा त्यांचं जे टंचाई जे आहे, हे इंडिकेशन आहे, की महाराष्ट्रामध्ये डाळिंब शेती जी आहे, हे बऱ्यापैकी पुन्हा नव्याने वाढत आहे. बऱ्यापैकी जुने बेल्ट जे आहे, कसमादेसारखा बेल्ट असेल किंवा संगमनेरसारखा बेल्ट असेल किंवा जे जुने जाणते बेल्ट होते, की डाळिंब शेतीपासून मागील 3 वर्षात बाजूला झालेले होते. त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जे आहे डाळिंबाची नवीन लागवड वाढलेली आहे. मग ह्या नवीन लागवडीचा वाढल्याचा परिणाम असा होतो, की रोपांची जी डिमांड आहे, ही मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि रोपांची डिमांड जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यानंतर चांगल्या ठिकाणी जे रोपं असतात, तर ते लवकर संपतात आणि एक जे आहे रोगग्रस्त रोपं जे आहे, अनेक ठिकाणी जे आहे हे शेतकऱ्यांना भेटतात आणि मग त्याचा परिणाम असा होतो, की बाग आपण पहिला बहार धरतो नाही तेच झाडाच्या बागेच्या 1, 2, 3 लाईन पिवळ्या पडायला सुरुवात होतात. पहिला बहार आपला पहिलं पानगळ मारल्यानंतर बाग सेटिंग होतो नाही तेच निम्मे झाडं किंवा एक 20-30% झाडं जे आहे हे पिवळे पडायला सुरुवात होतात. काही ठिकाणी जे आहे हे तेल्याचं जे आहे सुरुवातीला फांदीवरच दिसतो, काही रोपांमध्येच दिसतो. तो सुरुवातीला लक्षात येत नाही. पण जसं-जसं आपण पुढे जाऊयात तशा समस्या ज्या आहे हे आपल्याला जाणवत जातात. आता तेल्या असेल, मर रोग असेल, तर हे नंतर आपल्या बागेमध्ये आले तर ते आपण कंट्रोल बऱ्यापैकी ठेवू शकतो किंवा त्यावर काहीतरी आपण उपाय करू शकतो. पण मुळातच आपल्याला मातृवृक्षामध्ये, मुळातच आपल्याला रोपांमध्ये ते रोग आलेले असतील, मरसारखा असेल, तेल्यासारखा अगदी काडीवरच बागेच्या तेल्या आल्या, तर मग अ, याला जे आहे आपण कितीही खर्च केला तरी जे आहे त्या प्रमाणामध्ये कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी भेटत नाही. म्हणून रोपे निवडताना जे आहे, ही नेहमी काळजी घ्या. पहिला मुद्दा मी या ठिकाणी सांगितला, की रोपं जे आहे नेहमी खात्रीशीर ठिकाणावरून घ्या. खात्रीशीर ठिकाण म्हणण्याऐवजी एखादी नर्सरी म्हणा किंवा मग एखादा आपल्या परिचित एखादा शेतकरी असेल, की ज्याचे सातत्यपूर्ण चांगलं उत्पादन काढत असेल किंवा जो असा अलग एरियामधला शेतकरी असेल, की जिथे डाळिंब बागांची संख्या कमी आहे, कमी पाण्याच्या प्रदेशामधील तो शेतकरी आहे, आजूबाजूला डाळिंबांचे, तेल्याचे, मरचे वगैरे झाडं नाही, तर अशा शेतकऱ्यांच्या 1, 2, 4 झाडांवर आपण जर गुटी बांधली, आपल्यापुरती गुटी बांधली, तर ती सगळ्यात खात्रीशीर गुटी मी म्हणेल. जर आपल्या परिचित एखादा शेतकरी असेल, की जे सातत्यपूर्ण चांगले उत्पादन घेतात, तर अशा शेतकऱ्यांच्या इथून जर आपण त्या पद्धतीमध्ये गुटी बांधून घेतली काही झाडांवर, ते कधीही फायदेशीर. नाही आपल्याला गुटी भेटली, तर खात्रीशीर नर्सरी जी आहे आपल्या ओळखीत पाहिजे. खात्रीशीर नर्सरी जे आहे कारण अनेक ठिकाणी असं होतं, की रोपं आपल्याला नर्सरीमध्ये दाखवली जातात, पण जिथं गुटी बांधलेली आहे, ते बाग अनेक ठिकाणी दाखवत नाही किंवा मग काही वेळेस असं होतं, की अ, गुटी जी आहे ही दुसरीकडून आणली जाते आणि मग त्याचे रोपे वगैरे बनवल्या जातात. असे बरेच जे आहे प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसतात. तर म्हणून रोपं घेताना आहे नर्सरी जर आपल्या खात्रीशीर असेल तर तिथून घ्या. पण मी सांगेल शेतकरी जे आहे, शेतकऱ्याच्या माध्यमातून जर आपल्याला चांगले रोपं भेटले तर महत्त्वाचं आहे. दुसरं जे आहे तर रोपं जे आहे नेहमी खात्रीशीर चांगली गुणवत्तापूर्ण घ्या. एखाद्या ठिकाणी ₹20 ला रोपं भेटते आणि एखाद्या ठिकाणी ₹12 ला रोप भेटते. तर अशा वेळेस बरेच नवीन शेतकरी जे आहे अनेक वेळा किमतीचा विचार करतात, की ₹8 ने स्वस्त भेटतं. पण मग हे ₹8 ने स्वस्त भेटलेलं रोप जे आहे, 2 वर्षामध्ये बाग आपल्याला जे आहे हे काढायला लावतं. अनेक ठिकाणी जे आहे हे असे अनुभव आलेले आहेत, की एका ठिकाणी रोप ₹25 ला भेटत होतं आणि दुसऱ्या ठिकाणी ₹18 ला भेटत होतं. म्हणून ₹18 चे आणले आणि पहिल्याच भारामध्ये 3 लाईनी पिवळ्या पडल्या. मग असे जर असेल, तर मग आपला 2 वर्ष केलेला खर्च जो आहे त्या ठिकाणी वाया जातो. म्हणून स्वस्त रोपे नका घेऊ, गुणवत्तापूर्ण रोपे घ्या. त्यानंतर रोपं घेताना आहे त्याचं योग्य निरीक्षण करून घ्या. म्हणजे एखादं रोप जे आहे, हे एखादी पिशवी फोडून बघा. त्याच्यात निमेटोडच्या काही गाठी वगैरे दिसतायत का? त्यानंतर काडी जी आहे ती व्यवस्थित फिरवून बघा. त्यावर तेलाचे स्पॉट वगैरे नाहीये ना, ही याची खात्री करून घ्या. विल्टचे स्पॉट वगैरे त्या ठिकाणी दिसतात की नाही याची खात्री करून घ्या. अनेक वेळा काय होतं, की एखाद्या शेतकऱ्यांची बाग जी आहे, ही मर रोगाने
चाललेली असते, पिवळी पडायला जे आहे या ठिकाणी सुरुवात झालेली असते आणि मग अशा ठिकाणी काही व्यक्तींच्या माध्यमातून गुट्या वगैरे बांधल्या जातात. शेतकरी कदाचित गुटी बांधत नाही त्या झाडांवर, पण काही विकत घेणारे देखील आहेत, की मग अशा झाडांवरची जर गुटी आपल्याला आली तर मग फार त्याची पुढे जे आहे मर रोग वगैरे ह्या गोष्टी आपल्या बागेमध्ये वाढू शकतात. तेल्याग्रस्त बागेतली गुटी जर आपल्याला आली तर मग पुढे भविष्यात प्रॉब्लेम देऊ शकतात. म्हणून रोपांचं निरीक्षण जे आहे आपण नर्सरीमधून घ्या किंवा दुसरीकडून कुठूनही घ्या. आपण चांगले निरीक्षण जे आहे, मी सांगितलं तसं माती फोडून बघा, हुंडी फोडून बघा, निमेटोडच्या वगैरे गाठी आहे की नाही बघा. त्यानंतर विल्टचे कुठे सिम्पटम दिसतात की नाही त्याच्यावर ते बघा. त्यानंतर तेलाचे वगैरे स्पॉट जे आहे तर ते दिसतात की नाही ते बघा. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे योग्य ठिकाण, म्हणजे कृषी विद्यापीठ आहे, विद्यापीठने मान्यता दिलेल्या लायसनधारक ज्या नर्सरी आहे त्या ठिकाणी आहे, डाळिंब संशोधन केंद्र आहे. त्यानंतर शेतकरीकडील गुटी मी सांगितलं तर ही गुटी कधीही सगळ्यात खात्रीशीर आहे. आणि त्यानंतर टिश्यू कल्चर जो आहे हा आपल्याला शेवटचा विषय ठरतो. टिश्यू कल्चरची रोपे देताना देखील ती रोगमुक्त असतात. नंतर जे आहे नंतर त्यावर रोग येऊ शकतात, म्हणजे तेलमुक्त वगैरे आपण सांगतो टिश्यू कल्चरचे, पण मग नंतर त्यावर तेल येईल की नाही याची गॅरंटी जी आहे हे टिश्यू कल्चरची लॅब देखील त्या ठिकाणी देत नाही. म्हणून रोपांच्या बाबतीमध्ये हे 3 मुद्दे जे आहे हे मी कव्हर केले, की किंमत, रोगमुक्त आणि योग्य ठिकाण. नेहमी किंमत पाहून रोप घेऊ नका, तर रोगमुक्त गुणवत्तापूर्ण रोप आपल्याला भेटलं पाहिजे अशा रोप तुम्ही घ्या आणि योग्य ठिकाणावरून ते घ्या. पुढचा जो मुद्दा आहे, की आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो, की टिश्यू कल्चरची रोपं घ्यायची की गुटी कलमचे घ्यायचे. आता मागील 2 वर्षात मी सांगेल, की रोपांचं शॉर्टेज का आलं आणि त्यानंतर एक रोपांचं जे एक चांगल्या रोपांची उपलब्धता का बरं त्या ठिकाणी हे नाही होत. आता आपल्याला माहिती असेल, की अनेक ठिकाणी जे आहे म्हणजे नर्सरी असेल किंवा काही असेल तर या ठिकाणी एक शेतकऱ्यांच्या बागांवरच रोपं बांधली जातात किंवा एखाद्या काही नर्सरींचा स्वतःचा बाग असतो घरचा किंवा काही नर्सरीधारक जे आहे तर ते दुसऱ्या एखाद्या चांगल्या शेतकऱ्याच्या झाडांवर जे आहे चांगली झाडे ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडे आहे त्या झाडांवर जे आहे त्या गुटी बांधत असतात. पण आता मागील 3 वर्षाचा सिनारिओ जर तुम्ही बघितला तर डाळिंबामध्ये बाजारभाव जे आहे हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढले. त्यामुळे बाग फेल गेलाय म्हणून गुटी बांधायची आहे किंवा मग बाग आता खर्च जास्त होतोय आणि मग बाग ठेवायची नाही आपल्याला म्हणून गुटी बांधायची आहे. तर अशा ज्या बागा आहे ह्या फार प्रमाणात कमी झाल्या. प्रत्येक शेतकरी जो आहे हे बाग पानगळ करून फळ धरून उत्पादन निघेल याकडे त्याचा कल वाढलेला आहे. आणि म्हणून रोपांसाठी ज्या बागा लागतात, रोपांसाठी म्हणजे काही शेतकरी डाळिंब शेतीला कंटाळून बाग काढायची असते तिथे त्या बागा आपल्याला गुटीसाठी भेटतात किंवा काही ठिकाणी जे आहे डाळिंबाला बाजार नाही, म्हणजे 20-30 रुपयाचे बाजार, 50 रुपयाचे बाजार आहे, मग बाजार परवडत नाही, मग त्यापेक्षा गुटा बांधा किंवा गुटीसाठी बाग द्या. असे बाग जे आहे हे मागील 3 वर्षात फार कमी झाले, कारण बाजार जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढले आणि डाळिंब जे आहे कंटाळून डाळिंब शेती काढणाऱ्यांची किंवा बाग काढणाऱ्यांची संख्या देखील फार कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणून ही बागांची उपलब्धता जी आहे गुटीसाठी ही कमी झाली आणि म्हणून शॉर्टेज जे आहे हे त्या ठिकाणी येते. तर आता टिश्यू कल्चर आणि गुटी कलम हे 2 जे आहे हे महत्वाचे आहे. आता टिश्यू कल्चरचे फायदे काय आहे, तर टिश्यू कल्चरची रोपं जे आहे हे रोगमुक्त असतात, म्हणजे देताना त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा रोग नसतो. असतं मी जसं मगाशी तुम्हाला सांगितलं, की रोप तुम्ही फिरवून बघा, त्यात निमेटोडा आहे का, तेल आहे का, हे सिम्पटम्स जे आहे हे टिश्यू कल्चरमध्ये त्या ठिकाणी नसतात. कारण जे आहे एक चांगल्या लॅबमध्ये वगैरे जे आहे निर्जंतुक वातावरणामध्ये जे आहे ते रोपं वाढवलेले असतात आणि रोगमुक्त रोपं जे आहे आपल्याला त्या ठिकाणी भेटतात. हा त्यांचा पहिला फायदा राहतो. दुसरं जे आहे तर त्यांच्यामध्ये व्हेरिएशन नसतं, म्हणजे काही ठिकाणी भगव्याची आली, काही ठिकाणी रुबीची आली मिक्स, असं त्यामध्ये जे आहे व्हेरिएशन्स नसतं. आता बऱ्याच ठिकाणी सेंद्रीचे बाग घ्यायला गेलं की त्याच्यामध्ये काही ठिकाणी रुबीचे वगैरे रोपे त्या ठिकाणी येतात, काही ठिकाणी आरक्ताची मिक्सिंग येते. तर असं जे आहे त्या ठिकाणी होत नाही. एकसारखे रोपं राहतात, सगळ्या रोपांची वाढ जी आहे एकसारखी होते आणि एकसारखं उत्पादन जे आहे म्हणजे फळे जे आहे बऱ्याच वेळा एकसारखं टनेज जे आहे हे टिश्यू कल्चरच्या रोपांवर त्या ठिकाणी आपल्याला भेटत असतं. आता याचे तोटे काय होतात टिश्यू कल्चरचे, की बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की टिश्यू कल्चरचे रोपे जे आहेत हे फार वेली त्या ठिकाणी जातात, म्हणजे असं शाखीय वाढ त्यांच्यामध्ये जास्त होते, फुटवा त्यांच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये निघतो किंवा त्यांच्यामध्ये असा कणखरपणा नसतो, लवचिकता जी आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये असते. हे शेतकऱ्यांच्या बागेवरील अनुभव आहे. दुसरं त्यामध्ये असं असतं की बरेच शेतकरी म्हणतात की आमच्याकडे टिश्यू कल्चरचे रोप आहे पण ते रोगाला लवकर बरे पडतात. तिसरं जे आहे की गुटी कलमाच्या तुलनेमध्ये जे आहे टिश्यू कल्चरची किंमत जी आहे ही जास्त प्रमाणामध्ये आहे.
म्हणजे गुटी कलम आपल्याला 25-30 रुपयाला भेटत असेल तर ते अगदी 42 ते 43 रुपयापर्यंत टिश्यू कल्चरची जी आहे ही किंमत असते. आणि चौथं जे आहे की तेल्यामुक्त रोपं असे बरेच ठिकाणी जे आहे जाहिरात केली जाते. पण तेलमुक्त रोपं याचा अर्थ असा नाही की त्या बागेवर, त्या रोपांवर नंतर तेलं येणार नाही. ज्यावेळेस ते दिली जातात तर त्यावेळेस मी सांगितलं की ते लॅबमध्ये तयार केलेले असतात. काही त्यामध्ये रोग येण्याची शक्यता नसते. त्यामुळे ते देताना ते रोगमुक्त असतात. नंतर काय रोग येईल तर त्याची गॅरंटी जी आहे कोणीच तुम्हाला त्या ठिकाणी देणार नाही. म्हणून फायदे जे आहेत ते त्या ठिकाणी सांगितले. तोटे जे आहेत तर टिश्यू कल्चरचे मी त्या ठिकाणी सांगितले. आता या उलट जे आहे टिश्यू कल्चर नंतर दुसरा ऑप्शन आपल्याकडे राहतो तो म्हणजे गुटी कलम. आता गुटी कलमामध्ये फायदे काय राहतात की गुटी कलमामध्ये जे आहे गुटी जे आपली बाहेरच्या झाडांवर बांधलेली असते, ऊन, वारा, पाऊस जे आहे हे बाहेरच्या वातावरणाची जी आहे सवय त्या ठिकाणी त्याला राहते. आणि त्यामुळे जे दणकटपणा जो गुटी कलममध्ये राहतो तर तो टिश्यूपेक्षा जो आहे हा वेगळा राहतो. त्यानंतर चांगल्या प्रमाणामध्ये फ्लॉवरिंग, जर मातृवृक्ष चांगल्या पद्धतीमध्ये असेल तर त्या झाडावरची गुटी, त्या झाडावरचे पुढचे रोपं जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये फुलोरा आणि चांगल्या प्रमाणामध्ये उत्पादन देणारे राहतात. गुटी कलम जे आहे हे लवकर पहिला जो सेंटेन्स आहे ते महत्वाचं आहे की चांगल्या मातृवृक्षावरची जर रोपे असतील तर ती रोगाला लवकर बळी पडत नाही. चांगल्या प्रमाणामध्ये उत्पन्न त्या ठिकाणी ते देतात. आणि गुटी कलमची किंमत जो आहे ही कमी राहते. जर व्यवस्थित आपण चांगले रोपं जर घेतले तर अगदी 30 रुपये मॅक्स टू मॅक्स जी आहे किंमत त्या ठिकाणी राहते. आता तोटे जे आहे गुटी कलमाचे, तर रोगमुक्त रोपांची जी आहे ही शाश्वती त्या ठिकाणी नाही. गुटी कलममध्ये जर आपण शेतकऱ्यांकडून आपल्या डोळे देखत गुटी आपण आपल्या पैशांनी त्यांच्या बागेवर बांधली आणि आपण उतरून आणली तर ती फायदेशीर किंवा ती खात्रीशीर आपण म्हणता येईल. बाग जे आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी रोपं जर आपल्याला गुटी कलमची भेटत असतील तर ते 100% रोगमुक्तच असतील असं काही नाही. रोगग्रस्त रोपांची संख्या जी आहे त्या ठिकाणी असू शकते. म्हणून रोप जे आहे गुटी कलमचे, जसं टिश्यूचे आपल्याला 100% खात्री देता येते की रोगमुक्त, तसं गुटीची 100% खात्री देता येत नाही की हे रोगमुक्त असतील नाही. त्यानंतर दुसरं जे आहे मातृवृक्षावरील रोगांचा प्रसार जो आहे हा गुटी कलमामध्ये होऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या ठिकाणी रोगग्रस्त झाडावर जर रोपं बांधलेले असतील तर तो प्रादुर्भाव आपल्याला जाणवू शकतो. किंवा एखाद्या तेल्याच्या झाडावर गुटी बांधलेली असेल आणि तीच गुटी आपण रोप म्हणून आणली, त्याचेच रोपं जर तयार केलेले असतील तर त्याचा जो आहे तोटा त्या ठिकाणी जाणवू शकतो. मातृवृक्षावरील रोगांचा प्रसार जो आहे त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून गुटी आणि टिश्यू हे 2 प्रकार आहेत. तर मी जास्त करून शेतकऱ्यांना रिकमेंड करतो ते गुटी कलमच. गुटी कलमचे रोपे जर तुम्हाला खात्रीशीर ठिकाणावर एखाद्या शेतकऱ्याच्या माध्यमातून जर भेटले तर ते कधीही फायदेशीर राहतील. आपण स्वखर्चाने त्यांच्या बागेवर जर गुटी बांधली, एक 3-4 रुपये गुटी बांधायचा जो आहे हा खर्च त्या ठिकाणी येतो आणि उतरून तिचे रोपं वगैरे जर त्या ठिकाणी तयार केले तर हे कधीही फायदेशीर राहते. फक्त शेतकरी अशा भागातील असावा की जेथे तेल्याचा, मरचा वगैरे प्रादुर्भाव नसावा आणि त्याचे जे आहे मातृवृक्ष त्या आपल्याला बागेला भेट देता येईल किंवा त्या बागेचं सातत्यपूर्ण उत्पादन जे आहे, डाळिंबाची क्वालिटी वगैरे आपल्याला बघायला भेटेल, तर अशा बागेवर जे आहे गुटी बांधलेली कधीही फायदेशीर राहील. तर या 2 मध्ये मी फायदे सांगितले, तोटे सांगितले आणि प्रेफरन्स जो आहे हा शक्यतो गुटी कलमला दिलेला कधीही फायदेशीर राहतो. त्यानंतर आता पुढचा मुद्दा जो येतो की डाळिंब बागेमध्ये वेगवेगळ्या जे आहे डाळिंब शेती करताना आता नवीन शेतकऱ्यांसाठी जो आहे हा मुद्दा जो आहे हा महत्वाचा आहे की डाळिंबाची जात कोणती लावावी, व्हरायटी कोणती लावावी. आता भारतातील जे 90% क्षेत्र आहे तर हे आपल्या भगवा व्हरायटी खाली आहे, सेंद्रिय व्हरायटी आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर जे आहे भगवा व्हरायटी आणि त्यानंतर मार्केटमध्ये अनेक व्हरायटी आहे की आरक्ता आहे, मृदुला आहे, गणेश आहे, सुपर भगवा आहे, आता नव्याने आलेले सोलापूर लाल देखील आहे. तर आपल्याला जे आहे डाळिंब बागेसाठी जे डाळिंब जातीची निवड करायची असेल तर ती आपल्या इथल्या 3 गोष्टींचा विचार करून करा. एक तर आपली जमीन कशी आहे, आपल्याकडे पाण्याची उपलब्धता कशी आहे, आपल्याकडे त्या व्हरायटीला मार्केट कसं आहे. आता आरक्ताचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर हे फोटोमध्ये दाखवलेले जे डाळिंब आहे हे आरक्ता व्हरायटीचे आहे. आरक्ता जे आहे ही संगमनेर तालुक्यामध्ये काही गावांमध्ये, विशेष करून आमच्या जवळीकडल्या गावामध्ये जे आहे बऱ्यापैकी क्षेत्र जे आहे आरक्ताचं आहे. आजूबाजूच्या काही गावांमध्ये देखील आरक्ताचं क्षेत्र त्या ठिकाणी आहे. काळवट जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देणारी ही व्हरायटी आहे. काळ्या जमिनीमध्ये देखील आपण ही व्हरायटी घेऊ शकतो. चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे फुलोरा सेटिंगसाठी हे आहे. रोगप्रतिकारक्षम व्हरायटी आहे. म्हणजे कमीत कमी फवाऱ्यांमध्ये देखील चांगलं उत्पादन जे आहे ह्या व्हरायटीतून निघू शकतं आणि 5 महिन्यामध्ये हार्वेस्ट होणारी ही व्हरायटी आहे.
म्हणजे एक वर्षातून आपल्याला 2 बहारसुद्धा जर व्यवस्थित नियोजन केलं, तर वर्षातून 2 बहारसुद्धा या व्हरायटीमध्ये आपण घेता येऊ शकतो. आणि महाराष्ट्रात याचं जास्त क्षेत्र आहे. उत्तर भारतामध्ये या व्हरायटीला चांगले मार्केट आहे. आता मी सांगितलं तसं आमच्या इथे जे आहे व्यापाऱ्यांची संख्या आरक्तासाठी घेणाऱ्यांची भरपूर आहे. आता या आरक्ताला मार्केट कुठे आहे? तर बिहार, पटना, उत्तर प्रदेश जे आहे, आपण म्हणूया की ज्या ठिकाणचं कस्टमर जे आहे, हे जास्त किमतीचं डाळिंब घ्यायला जे आहे, तर ते नको म्हणतात. जसं दिल्ली, जयपूर, सिलिगुडी चालतं भगव्यासाठी. अगदी ₹100 बाजार गेले तरी, ₹150 बाजार गेले तरी गिराईक आहे. तसं जे आहे बिहार, पटनामध्ये जे आहे, ह्या रक्ता व्हरायटीला फार चांगली डिमांड आहे. बनारस वगैरे ज्या मोठ्या-मोठ्या मंड्या आहे, इथे चांगली त्या ठिकाणी डिमांड आहे. आणि एक 5 महिन्यामध्ये जे आहे हार्वेस्ट होणारी व्हरायटी आहे. त्यानंतर एक ज्यूससाठी जे आहे, ज्यूससाठी चांगलं उत्पादन, चांगलं जे आहे मागणी जी आहे या व्हरायटीला असते आणि 5 महिन्यामध्ये जे आहे हे हार्वेस्ट होऊन जात असल्यामुळे खर्च देखील कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी लागतो. पण आपल्या इथे जे आहे, आपल्या इथे जर आरक्ता व्हरायटीला म्हणजे आपण आहात पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्यातरी गावामध्ये आणि आपल्या इथे आरक्ताला व्हरायटीला व्यापारीच नाहीये, तर मग अशा वेळेस जे आहे ही व्हरायटी आपण घेतलेली जी आहे ही चुकीची ठरू शकते. त्याला मार्केट जे आहे आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे. आपल्या इथे घेणार आहे. नाहीतर काय होतं, आपण एखादी व्हरायटी लावायची आणि त्या व्हरायटीला तिथे व्यापारी नसला की अगदी कमी रेटमध्ये किंवा अगदी पडून जे आहे आपण म्हणूयात की बाजारभावामध्ये ती डाळिंब जे आहे मागितले जाते. मागील अनेक वर्षामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचा हा अनुभव असेल की भगवा व्हरायटीचं ज्यावेळेस क्षेत्र वाढलं, ज्यावेळेस कमी होतं, मी तसं सांगेल की ज्यावेळेस कमी होतं त्यावेळेस अगदी आरक्ता, गणेश, सोलापूर लाल ह्या व्हरायटींना देखील अगदी ₹100 पर्यंत रेट जे आहे मागील 3 वर्षामध्ये आपण बघितले. पण ज्यावेळेस भगव्याचं क्षेत्र वाढत जातं, तर त्यावेळेस जर भगवा डाळिंबाची उपलब्धता मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला असेल, तर बाकीच्या व्हरायटींचे मार्केट जे आहे हे डाऊन राहतं. आता त्या तुलनेमध्ये आरक्ता जे आहे, आरक्ता मी सांगितलं तसं या संगमनेर तालुक्यामध्ये व्यापारी भरपूर आहे, मागणी तिला भरपूर राहते, त्यामुळे हिला मार्केट जे आहे हे टिकून आहे. बाकीच्या व्हरायटींच्या तुलनेमध्ये जे आहे ही व्हरायटी काळवट जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीमध्ये उत्पादन देते. म्हणून या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांचा कल जो आहे आरक्ता व्हरायटीकडे आहे. बदलत्या वातावरणामध्ये अवकाळी पाऊस झालं, गारपीट झालं, यामध्ये जास्तीत जास्त लवकर जो आहे आपला बाग हार्वेस्ट होऊन जावा असं बऱ्याच शेतकऱ्यांची एक इच्छा असते आणि त्या दृष्टीने जे आहे कमी कालावधी मध्ये हार्वेस्ट होणारी व्हरायटी म्हणून ही आरक्ता व्हरायटी जो आहे हा चांगला पर्याय जो आहे हा शेतकऱ्यांना ठरू शकतो. फक्त आपल्याकडे त्याच्या मार्केटची उपलब्धता कशी आहे, आपल्याला जवळ मार्केट कोणतं आहे, आपण लागवड केली तर तिला बाजार भेटेल का नाही, या सर्व प्रश्नांचं उत्तर घेऊनच ती जी आहे आपण व्हरायटीची लागवड केली जाते. आता इथे भगवा, सुपर भगवा जो आहे ही व्हरायटी, आता फोटो जो आहे आरक्ताचाच राहिलेला आहे. तर भगवा, सुपर भगवा आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. सुपर भगवा जो आहे हा भगव्यापेक्षा थोडीशी साल पातळ आहे, त्यामुळे लांबच्या मार्केटमध्ये कधी-कधी बांगलादेश वगैरेचे व्यापारी जे आहे हे सुपर भगवा घेण्याचे टाळतात. पण भगवा व्हरायटी जी आहे हिची साल जी आहे जाड आहे. त्यानंतर आकर्षक रंग आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गुजरातमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आहे आणि देशांतर्गत बाजारपेठा म्हणजे आपल्या दिल्लीपासून तर सिलिगुडीपर्यंत आणि खाली केरळ जे आहे, तमिळनाडू वगैरे, बेंगलोर वगैरे ह्या राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये मागणी जी आहे ही भगव्याला आहे. त्याचबरोबर विदेशामध्ये देखील एक्सपोर्टसाठी जे आहे ही भगव्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. म्हणूनच भारतातील 90% अधिक क्षेत्र जे आहे हे भगवा व्हरायटी खाली आहे. म्हणून आपल्याकडे पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल तर आपल्याकडे मार्केटची उपलब्धता कशी आहे, नाही आहे, ह्या गोष्टींचा जर साशंकता असेल तर मग भगवा व्हरायटीची आपण लागवड केलेली कधी फायदेशीर राहील. सुपर भगवा, भगवामध्ये डिफरन्स एकच आहे सॉरी, की भगवा जो आहे सुपर भगवा जो आहे हा भगव्यापेक्षा थोडासा एक 15-20 दिवस अर्लीमध्ये हार्वेस्ट होतो. पण सुपर भगव्याची साल जी आहे ही थोड्या प्रमाणामध्ये पातळ आहे. त्यामुळे जे लांबचे व्यापारी असतात, विशेष करून बांगलादेश वगैरेचे बाजूचे किंवा साऊथचे जे व्यापारी असतात, तर तिथे जे आहे डाळिंब टिकले पाहिजे जास्त दिवस, म्हणून साल जाड असलेले डाळिंब जे आहे हे प्रेफर केले जातात, की अधिक कालावधीपर्यंत ते फ्रेश राहतील. म्हणून त्या ठिकाणी जे आहे भगव्याला अधिक डिमांड राहते सुपर भगवापेक्षा. पण ज्यावेळेस मार्केट चांगलं तेजीमध्ये राहतं त्यावेळेस सुपर भगवा देखील चांगल्या पद्धतीमध्ये जो आहे हा मार्केटला जो आहे देशांतर्गत मार्केटला हा चांगल्या पद्धतीमध्ये चालू जातो. त्यानंतर पुढच्या काही 2 व्हरायटी आहे की सोलापूर लाल आहे. आपण बघितले, आता आरक्ता झाली, सुपर भगवा झाली, भगवा झाली. सोलापूर लाल जे आहे ही नवीन व्हरायटी त्या ठिकाणी डेव्हलप केलेली आहे. पण त्यामध्ये जे आहे साईजचा जो आहे बऱ्याच ठिकाणी हा मागील 2 वर्षामध्ये शेतकऱ्यांना इश्यू जाणवला. सेटिंगच्या बाबतीमध्ये व्हरायटी जी आहे ही एकदम चांगली आहे. फळ सेटिंग जे आहे चांगल्या पद्धतीमध्ये त्या व्हरायटीला होतं. चांगल्या पद्धतीमध्ये जो लोड आहे म्हणजे भगव्यामध्ये जसे फुलगळ वगैरे
जाणवते. फळ लवकर सेट होत नाही, जास्त फळ एका झाडावर सेट होत नाही. तसं त्या तुलनेमध्ये सोलापूर लालचे रिपोर्ट जे आहे हे चांगले आहे. पण साईज जे आहे हे कमी राहत असल्यामुळे जर भगव्याचं क्षेत्र अधिक असेल, भगव्याचे डाळिंब जे आहे अधिक प्रमाणामध्ये मार्केटला जर उपलब्ध असतील, तर मग अशा वेळेस जे आहे ही सोलापूर लालची डिमांड जी आहे ही कमी होते. पण ज्यावेळेस भगव्याचं शॉर्टेज आहे, भगव्याचे रेट जे आहे जास्त प्रमाणामध्ये गेलेले आहे, अगदी ₹150 पर्यंत गेलेले आहे. तर अशा वेळेस सोलापूर लाल देखील 100-110 पर्यंत गेलेला जो आहे आपण बघितलेला आहे. पण ज्यावेळेस भगव्याची जास्त क्रेज त्या ठिकाणी असेल, सप्लाय त्या ठिकाणी जास्त असेल, उपलब्धता जास्त प्रमाणामध्ये असेल, 100-110 पर्यंत भगव्याचे डाळिंब व्यापाऱ्यांना भेटत असतील, तर मग सोलापूर लालसाठी व्यापारी थोडेसे बागेवर पकडून आणायला लागतात. त्यांना बळच ती बाग दाखवायला लागते. बाकीच्या व्हरायटीच्या बाबतीतही ती त्याच पद्धतीमध्ये आहे. म्हणून सप्लाय जर जास्त असेल तर सगळ्याच व्हरायटींना जो आहे हा भगव्याला रेट जास्त, बाकीच्या व्हरायटींना कमी. आणि सप्लाय जर कमी प्रमाणामध्ये असेल, भगव्याचे रेट जर जास्तच असेल, तर मग सोलापूर लाल सारख्या व्हरायटीला देखील चांगल्या प्रमाणामध्ये जे आहे बाजार त्या ठिकाणी भेटतात. म्हणून हे झालं व्हरायटीच्या बाबतीमध्ये, व्हरायटी निवडायच्या बाबतीमध्ये. आता पुढचा मुद्दा जो आहे की डाळिंब लागवडीपूर्वी काय काळजी घ्यावी. मी पहिला मुद्दा कव्हर केला की मशागत चांगल्या पद्धतीमध्ये करून घ्यावी, उतार कुठे नसावा. त्यानंतर दुसरं आहे शेणखताची मात्रा जी आहे. बऱ्याच ठिकाणी बरेच शेतकरी अनेक रासायनिक डोस वगैरे टाकतात, पण जे मेन शेणखत आहे त्याचं प्रमाण फार कमी प्रमाणामध्ये टाकतात. जे तुमच्या जमिनीमधले उपयुक्त जीवाणू असतील किंवा जो आपण रायझोस्पियर आपण त्याला म्हणू की जिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंची संख्या वगैरे त्या ठिकाणी असते बॅक्टेरियांचे, तर अशा ठिकाणी जे आहे तर त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या एक वातावरण म्हणून त्यांना एक मीडियम म्हणून जे आहे शेणखत जे आहे, उत्तम कुजलेलं शेणखत जर तुम्ही बागेला चांगल्या प्रमाणामध्ये दिलं तर फार चांगल्या पद्धतीमध्ये मुळी जी आहे, पांढरी मुळी त्या ठिकाणी चालते, जीवाणूंची संख्या वगैरे जे आहे त्या ठिकाणी वाढते. म्हणून शेणखत जे आहे हे चांगल्या पद्धतीमध्ये टाका. भरपूर चांगलं कुजलेलं शेणखत जे आहे तुम्ही टाकलेलं फायदेशीर राहील. 1 वर्षाच्या झाडाला 10 किलो, 2 वर्षाच्या झाडाला 20 किलो, 3 वर्षाच्या झाडाला 30 किलो, 4 वर्षाच्या झाडाला 40 किलो, अशा पद्धतीमध्ये जे आहे शेणखताचं प्रमाण जे आहे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर योग्य रोप आणि योग्य जातींची तुम्ही त्या ठिकाणी निवड करा. रोपांच्या बाबतीमध्ये हे रिवाइजच आहे आपली की योग्य रोप जे आहे, मी सांगितलं किमतीचा विचार करू नका, पण गुणवत्तापूर्ण रोप जे आहे आपल्याला भेटलं पाहिजे. जर रोपांमध्ये आपण फसलो तर मग आपण पुढे फसलो असंच आहे. म्हणजे आपल्याला बाग काढून टाकल्याशिवाय कोणताही पर्याय त्या ठिकाणी राहत नाही. कितीही उपचार करा, आपला खर्च जे आहे त्या ठिकाणी महाग, म्हणजे खूप महागड्या औषधं ड्रेंचिंग करून किंवा हे करून जे आहे स्प्रे करून आपल्याला एक जे आहे त्या ठिकाणी अपेक्षित असा रिझल्ट भेटत नाही. आणि आपलं जे आहे जास्तीत जास्त खर्च म्हणजे डाळिंबाच्या उत्पादनाकडे सोडून आपला जास्तीत जास्त खर्च हा झाडे वाचवण्यामध्येच चालला जातो. म्हणून रोपं जे आहे नेहमी गुणवत्तापूर्ण घ्या, चांगल्या ठिकाणावरून ते रोपे घ्या आणि चांगल्या ठिकाणावरून रोपे घेतल्यानंतर जे आहे आपल्याला चांगलं लक्ष जे आहे हे बागेकडे देता येईल. बागेच्या फळांकडे, साईजकडे ह्या जर नसेल तसं तर मग आपली बाग पेरू आकारामध्ये आहे ना, आपला खर्च जो आहे फळांची साईज सोडून आपल्या झाडांच्या ट्रेंचिंगकडे जास्त चालला जातो. पिवळे झाडं पडतात, मग काय करायचं ते अशा गोष्टी ज्या आहेत ते नंतर वाढतात. किंवा तेल्या आला, काडीवरच तेल्या आला तर मग पुढे फळांमध्ये काय विषय आहे की अशा ज्या आहे अशा गोष्टी ज्या आहे वाढत राहतात. म्हणजे काहींच्या बागेमध्ये तेल्याचा कालावधी हा जुलै ते सप्टेंबर असतो. जुलै ते सप्टेंबर आणि फळाची हिरवी स्टेज ह्या 2 गोष्टी एकत्र आला की तेल्याचा अटॅक जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये जाणवतो. पण मग आपला बाग जानेवारीमध्ये तेलाच दाखवतो आणि डिसेंबरमध्ये तेला दाखवतो, मार्चमध्ये तेलाच दाखवतो, म्हणजे तो तेला जो आहे आपल्याला रोपांमध्येच आलेला आहे. काडीवर तेल्या, फळांवर तेल्या असं जर कंडिशन असेल तर मग त्या बागा ज्या आहे हे ठेवण्यात काही अर्थ नाही राहत. एखाद्या 2 झाडांवर तेल्या आहे आणि तो जून ते सप्टेंबरमध्ये दिसतोय तर मग ठीक आहे, आपण ॲडजस्ट करू शकतो. पण कधीही बागेत गेलं की जो आहे म्हणजे काडीवर दिसेल, नाही तर पानावर दिसेल, नाही तर फळावर दिसेल, कोणताही बहार पकडला तरी तेल्या जो आहे आपल्या बागेत दिसतच असेल तर मग अशी बाग जी आहे हे ठेवण्यात अर्थ नसतो. कारण रोपांमध्ये शक्यतो तो अटॅक आलेला असतो. म्हणून रोपांची निवड आणि योग्य जातीची निवड. जात सुद्धा कोणी सांगितलं आमच्या व्हरायटीमध्ये तेल्या येत नाही, कोणी सांगितलं आमच्या व्हरायटीमध्ये मर येत नाही, किंवा कोण म्हणतं की आमच्या व्हरायटीची साईज जास्त होते, सेटिंग जास्त होतं. अशा गोष्टी ठीक आहे, ह्या मार्केटिंगच्या गोष्टी झाल्या. पण योग्य जातीची आपल्याला मार्केटमध्ये काय चालतं त्याची निवड करणं सोपं. आपल्याला जे आहे मी सांगेल की मागेही मी एक गोष्ट सांगितलेली होती, बऱ्याच शेतकऱ्यांना ती कदाचित आठवतही असेल की डाळिंब शेती जी आहे ही सोपी आहे, पण एवढीही सोपी नाही की व्हरायटी बदलली म्हणजे सगळे प्रॉब्लेम संपले. म्हणजे एखादी व्हरायटी मी भगव्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणून दुसरी लावली, मग दुसरीमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं नाही. एखाद्या वर्षी ठीक आहे तुम्हाला चांगलं उत्पादन देईल, पण कोणत्याच व्हरायटी अशी हे नाही की 100% ती तुम्हाला शेवटपर्यंत
एकदम इझीमध्ये येईल किंवा सोप्या पद्धतीमध्ये येईल. जे जमिनीवर काम आहे, फवारणीचं काम आहे, ते तर आपल्याला करायलाच लागतं. पण रोपं जे आहे आणि योग्य जात जे आहे हे निवडणं फार गरजेचं असतं. त्यानंतर लागवड जी आहे, लागवडीचा कालावधी काय असावा, तर तो हा जुलै ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये करावा. सिंचनाची योग्य व्यवस्था त्या ठिकाणी आपण असेल तर ती करून ठेवावी. पाणी मध्यंतरी कमी पडलं असं होऊ देऊ नका. जुलै ते ऑक्टोबर जे आहे हा कालावधी आहे. फेब्रुवारीपर्यंत देखील आपण डाळिंब बाग लागवड करू शकतो. त्यानंतर आता डाळिंब लागवडीनंतरची काय काळजी घ्यायची, की वेळेवर सिंचन, फवारणी. आता हे मुद्दे आपण बघूयात, की नवीन लागवडीसाठी मी महत्त्वाचं सांगेल, की नवीन लागवडीसाठी नेहमी जो आहे हा शेंडा त्याचा महत्त्वाचा असतो. शेंडा काही रोगांनी वगैरे करपला किंवा काही थ्रिप्सनी वगैरे करपला किंवा आपण डाळिंबामध्ये कांदे घेतले आणि कांद्यावरचा थ्रिप्स डाळिंबावर आला आणि त्यामुळे झाडांची शेंडा करपला, असं अनेक ठिकाणी होतं. म्हणून डाळिंबाचं जे आहे हे नवीन डाळिंबांसाठी जे आहे नेहमी ज्या सकिंग पेस्ट आहे, रश्मीशोक किडे आपण ज्याला म्हणूयात, हे कंट्रोल करण्याकडे अधिक लक्ष द्या. त्याच्यावर काही जास्त बुरशीजन्य रोग येत नाही किंवा त्याच्यावर काय लगेच तुम्हाला महागडे स्प्रे घ्यायची गरज नाही. पण साधे जे स्प्रे आहे, मी एक यादी दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता, की यामधले जे कराटे झालं, मार्शल झालं, ॲक्ट्रा आहे, हमला आहे, त्यानंतर टाटामेडा जे आहे, लान्सरोड प्रोक्लेम आहे, मार्शल ॲसिटेप आहे, ॲसिफेट आहे. हे जे आहे हे कीटकनाशक जे आहे हे वेळोवेळी आपण महिन्यातून मी म्हणेल एक 2 ते 3 स्प्रे जरी आपण घेतले आलटून-पालटून एक 10-10 दिवसाच्या अंतरावर नवीन डाळिंब बागासाठी तरी सफिशियंट आहे. तुम्ही त्यामध्ये जे आहे रश्मीशोक किडी चांगल्या पद्धतीमध्ये कंट्रोल करू शकता आणि त्यासोबत जे आहे एखादं बुरशीनाशक जे आहे रेग्युलर आपण म्हणूया कॅप्टॉपसारखं आहे, 22 सारखं आहे, मध्यंतरी एखादं तुम्ही रोकोसारखं घेऊ शकता, टिल्ट कुमानेला आहे. त्यानंतर अनेक बुरशीनाशकांचा ऑप्शन जे आहे, ताकद वगैरे आहे, हे बुरशीनाशक तुम्ही मारू शकता आणि हे जे आहे हे स्वस्तातले कॉम्बिनेशन आहे तुम्हाला म्हणजे चांगले रिझल्ट देणारा पण स्वस्त किमतीचे जे आहे हे कॉम्बिनेशन आहे. हे तुम्ही जर महिन्यातून 1, 2, 3 वेळेस वापर केले तर चांगले रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी येईल. आणि पावसाळी वातावरणामध्ये मात्र मग तुम्ही ॲलेट अँट्राकॉल सारखा एखादा स्प्रे काढू शकता, स्कोरकोस सारखा एखादा स्प्रे काढू शकता, त्यानंतर कॉपरचा एखादा स्प्रे काढू शकता, कस्टोडीसारखा मॉलिक्यूल तुम्ही वापरू शकता, ॲमिस्टरसारखा मॉलिक्यूल जे आहे तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. त्यानंतर आता नवीन डाळिंब लागवडीसाठी जे आहे पाणी नियोजन फार महत्त्वाचं असतं. डाळिंबामध्ये पाणी नियोजन हे अगदी लागवडीपासून तर आपले फळ हार्वेस्ट होण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये जे आहे पाणी नियोजन त्या ठिकाणी होतं. आता डाळिंबामध्ये मग पाणी किती वेळ द्यावं किंवा ड्रिप पद्धत कोणती असावी, पहिलं आपण त्या बाबतीत बोलूया, की इनलाईन असावी किंवा ऑनलाईन असावी. तर त्यामध्ये इनलाईन ड्रिप जे आहे बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीमध्ये रिझल्ट देतात आणि ज्या ठिकाणी आपल्याला क्षारांचं वगैरे प्रमाण जास्त असेल तर त्या ठिकाणी ड्रिप जे आहे हे चोकअप वगैरे सारखे होत असतात, बंद होत असतात क्षारांमुळे. मग त्या ठिकाणी जे आहे ऑनलाईन ड्रिप तुम्ही वापरलेले कधी फायदेशीर राहतील. त्यानंतर मग डिस्चार्जचा मुद्दा येतो, की ड्रिप डिस्चार्ज किती असावा, 2 लिटर, 4 लिटर, 6 लिटर, 8चे 16चे टाकावे. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण डाळिंब लागवड करतो तर त्यावेळेस एक सिंगल लॅटरल आणि 2 ड्रिपर जरी तुम्ही टाकले तरी सफिशियंट होतं किंवा मग तुम्ही इनलाईनमध्ये जर घेणार असाल तर एक कमीत कमी डिस्चार्ज जे आहे म्हणजे डाळिंबामध्ये नेहमी कमीत कमी डिस्चार्जचे ड्रिपर वापरले तर ते फायदेशीर राहतात. कारण कमी डिस्चार्जचा ड्रिप जो आहे हे पाणी जसं पडतं तसं ते पसरतं आणि जेवढं पाणी पसरतं तेवढा जो आहे रूट झोन चांगल्या पद्धतीमध्ये ओला होतो, चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे मुळी त्या ठिकाणी चालते आणि ज्यावेळेस ड्रिप डिस्चार्ज जास्त असतो 16 लिटरचा असतो तर त्यावेळेस ते पाणी जे आहे त्याचा वेग जास्त असतो, ते खाली जाण्याचं प्रमाण जे आहे अधिक प्रमाणामध्ये असतं आणि मग अशा वेळेस काय होतं की जो खतं वगैरे आपण टाकलेले असतात तर ते लीच आउट होण्याची शक्यता जी आहे ह्या अधिक प्रमाणामध्ये राहते आणि ज्यावेळेस ड्रिप डिस्चार्ज कमी असतो तो पसरतो जास्त आणि 16 लिटरचा मी सांगेल ड्रिप डिस्चार्ज आपण टाकला तर ते एकदा त्याचा रूट बनला म्हणजे काही शेतकरी म्हणतात आम्ही 16 लिटरचा ड्रिपर आहे पण आम्ही जास्त वेळ ड्रिप चालवतो म्हणजे मग जास्त ओलं व्हावं. पण जास्त वेळ एकदा त्याची ती लाईन क्रिएट झाली खाली जाण्याची तर मग ते कितीही वेळ ड्रिपर चालवलं तरी ते पाणी खालीच जात राहणार आहे. जर तुम्ही ते कमी डिस्चार्जचं ड्रिप टाकलं तर मग ते पसरणार आहे. म्हणून ड्रिप डिस्चार्ज जो आहे नेहमी कमीत कमी असलेला फायदेशीर राहतो. ड्रिपची संख्या वाढवा पण ड्रिपचा डिस्चार्ज कमी करा. म्हणजे 16 लिटरचा एक ड्रिपर टाकण्याऐवजी मी म्हणतो 2 लिटरचे एक 4-6 ड्रिपर एका झाडाला टाकले, एका बाजूने 4-5 टाकले, दुसऱ्या बाजूने 4-5 टाकले तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही जे आहे ड्रिपची ॲडजस्टमेंट करू शकता. पण एकाच ठिकाणी जे आहे जास्त पाणी करून तिथे चिखल गाळ करीत बसण्यापेक्षा कमी डिस्चार्जचा ड्रिपर जो आहे डाळिंब शेतीमध्ये कधीही फायदेशीर राहतो. त्यानंतर ड्रिपच्या लाईन किती असावा की सुरुवातीला 1 लाईन 2 ड्रिपर सफिशियंट होतात किंवा इनलाईन टाकणार असेल तर 1 लॅटरल सफिशियंट होते. फक्त झाडापासून 1-1.5 फुटापर्यंत ते असावे
अंतराच्या बाबतीत मी ते सांगितलं आणि झाड जसं-जसं मोठं होईल म्हणजे एक दुसरा बहार, 2 बहार तुमचे उतरून गेले किंवा एखादा बहार तुमचा उतरून गेला, तर त्यानंतर तुम्ही जे आहे ड्रिप लाईनची संख्या जी आहे ही डबल करा. म्हणजे दोन्ही बाजूने ड्रिपच्या लाईन आणि झाडाला 2-2 लिटरचे ह्या बाजूने एक 5-6 ड्रिपर आणि दुसऱ्या बाजूने 5-6 ड्रिपर अशा पद्धतीमध्ये ॲडजस्ट जे आहे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर पाणी किती वेळ द्यावे हा अनेक शेतकऱ्यांचा प्रश्न राहतो. बरेच शेतकरी फोन करून देखील विचारतात, मेसेज करून देखील विचारतात, की पाणी किती द्यावं? आता पाणी जे आहे हे आपल्याला नेहमी आपल्या जमिनीच्या प्रकारानुसार देणं गरजेचं असतं. तुमची जमीन कशी आहे त्याच्यानुसार पाण्याचं नियोजन तुम्हाला करायला पाहिजे. जर तुमची मुरमाड जमीन असेल तर तुम्हाला त्यानुसार पाणी द्यायला लागेल. जर तुमची जमीन जी आहे हे पाणी धरून ठेवणारे असेल मग तिथे कमी प्रमाणामध्ये द्यायला लागतं. वातावरणानुसार द्यायला लागतं. म्हणजे पावसाळा जर असेल तर मग पाणी कमी द्यायला लागेल. वातावरण ढगाळ झालं तर पाणी कमी द्यायला लागेल. वातावरण ऊन वाढलं तर मग पाणी हे जास्त प्रमाणामध्ये द्यायला लागतं. म्हणजे आपल्या जमिनीच्या स्थितीनुसार जे आहे हे वापसा कंडिशनमध्ये आपण जे आहे पाणी देणं फार गरजेचं असतं. आता अनेक जे आहे डिव्हाइसेस यासाठी आलेले आहे. आज जिओ कृषी मार्फत जे आहे वेबिनार आपण आयोजित केलेला आहे. हे जिओ कृषीचं देखील वेदर स्टेशन जे आहे त्या ठिकाणी आलेलं आहे, की ज्या नुसार आपल्याला जमिनीतला ओलावा किती आहे, मॉइश्चर किती आहे, त्यानुसार पाणी द्यायचं की नाही द्यायचं, कोणत्या रोगांची वातावरणानुसार जे आहे, कोणते रोग आत्ता आपल्या बागेवर येऊ शकतात, याचा एक इंटिमेट एक आरसा जो आपण म्हणू आपल्याला त्या ठिकाणी भेटला जातो आणि मग आपण एक निर्णय घेऊ शकतो, की पाणी किती प्रमाणामध्ये दिलं पाहिजे किंवा पाणी दिलं पाहिजे की नाही दिलं पाहिजे. एक ते आपल्याला जे आहे त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं जे आहे मदत त्या ठिकाणी होते. जर आपण रँडमली त्या ठिकाणी घेत असू तर मग कदाचित आपल्या जमिनीनुसार ते आपलं वेगळं असणार आहे. पण मग हे उपकरणं सुद्धा आता सध्या हायटेक शेती आपण म्हणूया, की पण हे उपकरणं जे आहे आपण डाळिंब शेतीमध्ये एक बहार घेतल्यानंतर शक्यतो बसवलेले फायदेशीर राहतील आणि चांगले एक आपल्याला त्यामध्ये डिसिजन घ्यायचे असेल, पाणी किती वेळ द्यायचं किंवा वातावरण आता कसं झालं, कोणते स्प्रे, कोणते रोग येऊ शकतात, तर याच्यासाठी हे चांगल्या पद्धतीमध्ये मदत त्या ठिकाणी करू शकतात. जिओचं जे आहे मला त्यांनी माहिती दिली त्यानुसार डिव्हाइस जे आहे हे रोबस्ट आहे, चांगलं आहे. कोणतेही जे आपण प्रॉडक्ट घेतो तर त्यामध्ये मी 4 गोष्टी ज्या आहेत फार रिकमेंड करतो. एक तर त्याची क्वालिटी चांगली पाहिजे, दुसरं त्याची ड्युरेबिलिटी चांगली पाहिजे, तिसरं त्याचं जे आहे रिझल्ट चांगला पाहिजे आणि चौथं जे आहे त्याची सर्व्हिस चांगली पाहिजे. म्हणजे डिव्हाइस जी आहे ही चांगली रोबस्ट आपले त्याच्यावर जास्त काही तकलादू नसली पाहिजे. दुसरं जे आहे जास्त काळ टिकणारे असले पाहिजे. म्हणजे एखाद्या वेळेस तुम्ही तेवढी व्हॅल्यू इन्व्हेस्ट करतात तर त्या प्रमाणामध्ये जे आहे ती टिकली पाहिजे. 3 नंबर त्याचे रिझल्ट जे आहे म्हणजे आता एखादी गोष्ट मी ₹1 गुंतवला तर माझी अपेक्षा असते की माझा ₹2 फायदा त्या ठिकाणी झाला पाहिजे. तर मग जर तो फायदा होत असेल तर मग तो रुपया गुंतवण्यामध्ये जो आहे हे त्या ठिकाणी गरजेचं असतं आणि चौथं जे आहे की सर्व्हिस जे आहे म्हणजे एखादं उपकरण बंद पडल्यानंतर जे आहे त्याची वेळची वेळ जी आहे सर्व्हिस या सर्व गोष्टी ज्या आहे हे त्या माध्यमातून होतील आणि त्यामुळे मग पाणी नियोजनासाठी जे आहे तुम्ही ह्या वेदर स्टेशन वगैरेचा देखील चांगल्या प्रमाणामध्ये तुम्ही वापर त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर आता पुढचा जो मुद्दा येतो की पाणी नियोजनचा आपण बघितलं पुढचा जो आहे तर तो आंतरपीक कोणते घ्यावे, कोणते टाळावे. तर मी सांगेल की डाळिंब आपल्याला तुमच्याकडे जर पूर्ण क्षेत्र जर असेल म्हणजे जास्त प्रमाणामध्ये क्षेत्र असेल कुणाकडे आता लँड होल्डिंग काही गावांमध्ये कमी आहे. आता आमच्याकडे 2 एकर 3 एकर हे मॅक्झिमम लँड होल्डिंग आहे. तर मग अशा वेळेस आम्ही डाळिंबामध्ये पूर्ण क्षेत्र गुंतवलं तर मग बाकीचं उत्पन्न येणार कुठून असंही होतं. तर त्यामुळे मग अशा वेळेस काय करतात शेतकरी बरेच आंतरपिकं घेतात. कोणी कांदे घेतं, कोणी फ्लावर घेतं, कोणी टोमॅटो आहे, कोणी बाकीचे हरभरा वगैरे आहे या गोष्टी. पण शक्यतो आपल्याकडे क्षेत्र अधिक प्रमाणामध्ये असेल म्हणजे माझ्याकडे जर 5 एकर क्षेत्र आहे आणि मी 2 एकर डाळिंब लागवड केली तर माझ्या मते जर मला चांगल्या पद्धतीमध्ये झाडं डेव्हलप करायचे असतील, चांगल्या पद्धतीमध्ये मला उत्पन्न घ्यायचं असेल लवकरात लवकर तर शक्यतो त्याच्यामध्ये कोणतेही आंतरपीक न घेतलेले फायदेशीर राहतील आणि माझं पूर्ण लक्ष जे आहे हे झाडाच्या वाढीकडं, त्याच्या वेळोवेळी छाटणीकडं, त्याच्या संगोपनाकडं चाललं जातं. जर आंतरपीक असेल तर मग आंतरपिकाकडेच आपलं समजा कांद्याला बाजार आहे तर आपण कांद्याकडे लक्ष देतो, डाळिंबाचे शेंडे जे आहेत त्या ठिकाणी करपून जातात. मग अशा वेळेस जे आहे आपण शक्यतो आंतरपीक जे आहे हे घेणं टाळलं पाहिजे जर क्षेत्र जास्त असेल तर. आणि क्षेत्र कमी असेल तर शक्यतो कांदे, टोमॅटो, मिरची जी आहे, ढोबळी मिरची ह्या हरभरा, वाटाणा इत्यादी आंतरपीक शक्यतो टाळले पाहिजे. कांदे जे आहे, टोमॅटो झालं, मिरची झालं यांच्यावर थ्रिप्सचा अटॅक जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये राहतो. त्यानंतर जे आहे थ्रिप्समुळे शेंडा करपणे वगैरे ह्या गोष्टी होतात आणि हरभरा वगैरे सारख्या गोष्टीमुळे विल्टचं वगैरे प्रमाण जे आहे हे वाढतं. म्हणून शक्यतो ही पिके शक्यतो टाळा. हिरवळीची खतं जे आहेत ताकड्यांच्या सारखे प्रमाण तुम्ही घेऊ शकता. नत्रयुक्त जे आहे खतं त्यामुळे
नत्राचं प्रमाण जे आहे जमिनीमध्ये वाढतं आणि ते जमिनीतल्या जीवांना उपयुक्त देखील राहतं. झेंडूसारखे देखील पीक आपण घेऊ शकतो की जेणेकरून निमॅटोडचा जो आहे हा आपल्याला प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसत नाही. त्यानंतर आता डाळिंब बागेमध्ये आता ज्या शेतकऱ्यांनी रोपे ऑलरेडी घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला कुठेतरी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसतो आहे. काही ठिकाणी 2-2 लाईनी पिवळ्या पडायला सुरुवात झालेल्या आहे. काही ठिकाणी 5-5, 7-7 झाडं दिले असं. तर मग अशा शेतकऱ्यांसाठी एक ही महत्त्वाच्या पुढच्या 3 स्लाईड आहेत. ती मर रोगाचा प्रकार कोणता आहे आपल्या बागेमध्ये, की सेरोटोसिसमुळे जातात, की नेमॅटोडमुळे जातात किंवा पिनहोलमुळे जातात, हे पहिल्यांदा पाहणं महत्त्वाचं असतं. पिनहोल आणि नेमॅटोड ह्या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात. त्या एवढ्या घातक नाही की जेवढं जे आहे विल्टचा प्रकार आहे. म्हणजे नेमॅटोड आपण काही औषधं सोडून किंवा मुळी तोडून हे आपण कंट्रोल करू शकतो. पिनहोल बरोबर जो आहे बऱ्यापैकी आपण वेळच्या वेळी पेस्टिंग केली, खोड फवारणी जे आहे क्लोरोपायरिफॉस अगदी 5 मिलीनी घेऊन आपण खोड फवारणी जर केली तर आपण ते देखील मॅनेज करू शकतो. पण विल्ट जे आहे, विल्टमध्ये आपल्याकडे चान्सेस जे आहे फार कमी प्रमाणामध्ये राहतात. आता लक्षणं जे आहे त्याचं काय आहे, की पूर्ण झाड पिवळं पडतं, नंतर ते वाळून जातं. असं जे आहे हे लक्षणं आपल्याला सुरुवातीला दिसतात आणि विल्ट जे आहे म्हणजे काही ठिकाणी फांदीवर जे आहे आपण म्हणूयात, की सुरुवातीला जे आहे मुळी जे डॅमेज मुळी असते तर तिला एक अल्कोहोलिक स्मेल असतो. अल्कोहोलिक स्मेल किंवा असं सडलेल्या फळांचा जो सुगंध आहे तसा त्या ठिकाणी राहतो आणि हा स्मेल जो आहे हा पिनहोलला त्या ठिकाणी जो आहे आकर्षित करत राहतो. त्यामुळे ज्या याच्यावर विल्टचा अटॅक जाणवतो तिथे पिनहोल जो आहे लगेच सायमल्टेनियसली अटॅक त्या ठिकाणी होत राहतो. म्हणून आपल्याला ही लक्षणं दिसता क्षणीच उपाययोजना करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. तर यामध्ये मी सांगितलं तसं झाडांचं पिवळेपणा दिसतो, त्यानंतर झाडं वाळायला जे आहे त्या ठिकाणी सुरुवात होतात. मग याच्यामध्ये झाडांची जी मेन स्टेम आहे आपली खोड आपण म्हणूया त्याचे काळे स्पॉट वगैरे आपल्याला दिसायला सुरुवात होतात आणि ही जी विल्टची जे हे आहे फंगस जे आहे ही स्लो ग्रोईंग आहे. म्हणजे हळूहळू वाढणारी जी आहे ही बुरशी आहे, हळूहळू अटॅक करणारी जी आहे ही बुरशी आणि एकदा ते आता याचा अटॅक कसा होतो काही जमिनींच्या याच्यानुसार तो अटॅक जो आहे हा कमी जास्त प्रमाणामध्ये होऊ शकतो. म्हणजे जमीन हलकी असेल तर तिथे अटॅक फास्ट दिसू शकतो. मोठ्या प्रमाणामध्ये झाडं म्हणजे कधी-कधी दोघांनी एकाच नर्सरीतून रोपं आणलेले असतात. एकाच्या 2 लाईन पिवळ्या पडायला सुरुवात होतात आणि एकाच्या इथं फक्त 4-4, 5-5 झाडं दिसायला सुरुवात होतात. हे का बरं होतं? जमिनीमध्ये फरक असतो. याचेही झाडं जाणारच असतात, पण तिथे जो आहे हा फंगसचा ग्रोइंग जो आहे हे कमी प्रमाणामध्ये राहतं. हलक्या जमिनीमध्ये हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतं आणि ज्या जमिनींमध्ये मग हे असेल म्हणजे ऑर्गॅनिकचं किंवा शेणखताचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये असेल किंवा जिथलं जमिनीमध्ये जीवाणूंची संख्या वगैरे जास्त असेल, खतं वगैरे जे आहे चांगल्या प्रमाणात न्यूट्रिएंट जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे तर तिथे तो अटॅक जो आहे हा कमी प्रमाणामध्ये दिसतो. जेवढं झाड सशक्त राहील तेवढं तिथे तो अटॅक कमी प्रमाणामध्ये दिसतो. पण जमीन हलकी आहे, वरतून शेणखत कमी टाकलेलं आहे, रासायनिक तर भरलेलंच नाहीये, पाणी कधीमध्ये तर अशा ठिकाणी जे आहे हा अटॅक जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत जातो. आता प्रथम याचा शिरकाव कसा होतो मी सांगितलं तसं रोपे जर तुम्हाला मरग्रस्त झाडावर बांधलेले असतील तर तिथून अटॅक होतो. दुसरं रोपं भरण्यासाठी जी माती वापरलेली आहे तर त्या मातीच्या माध्यमातून देखील जो आहे हा अटॅक आपल्या जमिनीमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतो. दुसरं जे आहे त्यामध्ये शिरकाव की फार्म ऑपरेशन जे आपण करतो किंवा रोटर म्हणा किंवा काही आपण झाडाच्या जवळ मुळी कुदळणे वगैरे म्हणा या माध्यमातून देखील जो आहे हा अटॅक वाढत चालतो. पाणी जे आहे एखादं मरग्रस्त बाग आपल्या शेजारी आहे त्यातलं पाणी वाहून आपल्या बागेमध्ये येतंय तर मग अशा ठिकाणामध्ये देखील जो आहे तो अटॅक वाढू शकतो. त्यानंतर जे मी सांगितलं की याची मुळी जी आहे हिला स्मेल असा असतो की ती पिनहोलला पिनहोल बरोबरची जी किडा असते त्याला अट्रॅक्ट करते, तिला आकर्षित करते आणि मग ह्या खोडकिडीला जे आहे ह्या बुरशीचे स्पोर्स जे आहे आपण म्हणूयात अंडी बारीक जे आहे ही चिटकली जातात आणि त्या माध्यमातून जे आहे दुसऱ्या झाडांवर जो आहे स्प्रेड त्या ठिकाणी वाढतो. म्हणून पहिला शिरकाव रोपं माती, दुसरा शिरकाव ऑपरेशन जे आहे फार्म ऑपरेशन रोटरनी वगैरे खोडकीड आणि पाणी जे आहे दुसऱ्याच्या भागामधून येत असेल तर अशा पद्धती. तृतीय शिरकाव जे आहे हा कसा होतो की एखादं झाड मर रोगाने ग्रस्त आहे आणि आपण अगदी झाडाच्या जवळ मुळी तोडली आहे किंवा हाय डेन्सिटीमध्ये आपला बाग आहे, शेजारी झाड आहे तर अशा माध्यमातून शेजारच्या झाडांवर जो आहे हा स्प्रेड वाढत जातो. म्हणून मुळी तोडताना फार जवळ झाडाच्या जाण्याची गरज नाही किंवा मग कोरड्या वातावरणामध्ये मुळी तोडा. जे अगदी पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पाऊस पडून राहिले किंवा बेड आपण ओले केलेले आहे आणि अशा वेळेस मुळी शक्यतो तोडलेले जे आहे हे चुकीचे आहे. त्यानंतर हाय डेन्सिटी प्लांटिंग शक्यतो टाळायचं आहे. 2 झाडांमध्ये जास्तीत जास्त अंतर राहील याच्याकडे आपण जास्त लक्ष द्यायचं आहे. जर झाडांमध्ये अंतर कमी असेल तर मग शेजारच्या झाडांमध्ये जो आहे हा शिरकाव मोठ्या प्रमाणामध्ये राहतो.
त्यानंतर जे चौथा शिरकाव जो आपण म्हणू की छाटणीचे टूल्स आपण जे वापरतो, तर त्या माध्यमातून देखील हा शिरकाव होऊ शकतो. म्हणजे जे फ्रेश कट्स मारले जातात नव्याने, तिथं आपण लगेच बुरशीनाशकांचा स्प्रे त्या ठिकाणी केला पाहिजे. तर तो नाही झाला, तर त्या माध्यमातून देखील जो आहे अटॅक त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि 5वा जो आहे, की जुने तार बांबू वगैरे आपण अनेक शेतकरी वापरतात. या बांबूंच्या माध्यमातून देखील या बुरशीचा अटॅक जो आहे, विल्टचा आपल्या बागेमध्ये त्या ठिकाणी येऊ शकतो. म्हणून मी सांगितलं तसं लक्षणे सांगितली, स्लो ग्रोइंग फंगस आहे, आपल्या जमिनीनुसार त्याचं वाढ कशी होणार आहे, तर ते आहे. शिरकाव कशा माध्यमातून होतं ते सर्व सांगितलं. त्यानंतर आता उपाय काय करायचा आहे, की मर रोग तर ठीक आहे आपल्या बागेमध्ये आता दिसतोय, पण यासाठी उपाय काय करायचे? लागवडपूर्व आता ज्यांना लागवड करायची असेल त्यांना मी पहिलं सांगेल, की झाडांची निवड, रोपांची निवड जी आहे व्यवस्थित करा. सुरुवातीलाच ते वेलचं आपल्याला त्या ठिकाणी रोप आले, तर मग नंतर लिमिटेड ऑप्शन आपल्याकडे राहतात, लिमिटेड पर्याय आपल्याला त्या ठिकाणी राहतात. त्यानंतर दुसरं जे आहे, झाडांची निवड व्यवस्थित पद्धतीमध्ये खात्रीशीर. हे फार महत्वाचं आहे. कारण हा एकतर तेल्या परवडला, पण विल्ट जो आहे, मर रोग अजिबात परवडत नाही. कारण झाडच पूर्ण जे आहे त्या ठिकाणी चाललं जातं. परत पहिल्यापासून सुरुवात करायला लागते. म्हणून जे आहे विल्टच्या बाबतीमध्ये तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर सोलरायझेशन जे आहे, म्हणजे लागवडीपूर्वी जे आहे खड्डे चांगल्या पद्धतीमध्ये खंदून आपल्याला ठेवायचे. बऱ्याच वेळ ते 15-20 दिवस उन्हात तापले, नंतर आपण डाळिंब लागवड केलेली कधी फायदेशीर राहते. बेडवर प्लांटेशन केलं तर फायदेशीर राहतं. बेडवर प्लांटेशन केलं तर साईडनी जे आहे हवा पास व्हायला चांगले जे आहे चान्सेस त्या ठिकाणी राहतात आणि हवा पास झाल्यामुळे मॉइश्चर व्यवस्थित पद्धतीमध्ये राहतो. वासा स्थिती आपण जे म्हणतो ते व्यवस्थित पद्धतीमध्ये राहते. मुळी व्यवस्थित चालते. मुळी व्यवस्थित चालली, आपटेक व्यवस्थित होतं. आपटेक व्यवस्थित चाललं, झाड सशक्त राहतं. त्यामुळे बेड प्लांटेशन जे आहे हे केलेलं फायदेशीर राहतं. त्यानंतर अंतर जे आहे 2 झाडांमध्ये आता हाय डेन्सिटीचं जे आहे हे ट्रेंड त्या ठिकाणी आलेला आहे. अनेक ठिकाणी हाय डेन्सिटीची लागवड केली जाते. हाय डेन्सिटी जर आपण मेंटेन करू शकत असाल, आपण वेळच्या वेळी कामं करू शकत असाल, तर मग हाय डेन्सिटी करा. आता माझा स्वतःचा भाग जो आहे आपण हा साधारणतः 4 फूट बाय 10 फूटवर लावलेला आहे. पण आणखी एक झाड त्यामध्ये पिवळं पडलेलं नाही. कारण रोप जे आहे व्यवस्थित आहे. त्यानंतर वेळच्या वेळी त्याला थोडं स्प्रे वगैरे आहे. विल्टसाठी वगैरे आपण त्या उपाययोजना मी पुढे ज्या दिलेल्या आहेत, त्या उपाययोजना आपण वेळच्या वेळी करतोय. त्यामुळे आपण जर मेंटेन करू शकत असाल तर हाय डेन्सिटी करा. ज्यांच्याकडे लँड होल्डिंग कमीच आहे, आता आमच्याकडे क्षेत्र कमी आहे म्हणून आम्ही हाय डेन्सिटी प्रिफर करतो. ज्यांच्याकडे क्षेत्र अधिक प्रमाणामध्ये आहे, तर त्यांनी शक्यतो जास्तीत जास्त अंतर ठेवून म्हणजे 14 फूट बाय 10 फूट 13 फूट बाय 9 फूट 12 फूट बाय 8 फूट हे जास्तीत जास्त एवढं अंतर जे आहे म्हणजे कमीत कमी 12-8 एवढं तरी ठेवा. तिथून पुढे जास्त ठेवलेलं जे कधी फायदेशीर राहील. त्यानंतर जे आहे बागेमधील स्वच्छता जी आहे फार महत्वाची आहे. वेळच्या वेळी तण नियंत्रण जे आहे त्या ठिकाणी केलं पाहिजे. कारण तण देखील निमॅटोड्सच्या वगैरे याच्यासाठी किंवा काही बुरशींच्या लपायला जे आहे हे तण जे आहे मदत करतं. त्यामुळे तण शक्यतो तणप्रिय आपला बागा असावा. मल्चिंग वगैरे अनेक शेतकरी करतात. मल्चिंगचे फायदे तोटे आपण ऑलरेडी फेसबुकमध्ये सांगितलेले आहे. आणि त्यानंतर स्वच्छतामध्ये जे फर्स्ट सिम्पटम्स तुम्हाला दिसतील, एखादं झाडावर पिवळं पडला, त्यानंतर जे आहे ते झाड काढून ते बागेतून उचलून लगेच त्याला काढून गोणी वगैरे टाकून बाहेर नेऊन जाळून टाकणं हा पर्याय आहे. त्यानंतर लागवडनंतर आता दिसायला लागलं आपल्या इथे की पिवळे पडतात, तर मग त्या झाडांना कुजलेले चांगले शेणखत जो आहे हे वर्षातून 2 वेळा भरा. चांगले जेवढं जास्तीत जास्त शेणखत भरता येईल तेवढं भरा. त्यानंतर काही जीवाणू खतं त्या ठिकाणी टाका. त्यानंतर ऑइल केलेले म्हणजे ज्यामध्ये ऑइल काढून घेतलेलं आहे असे नीम केक वापरा. ऑइल टाकलेले तुम्ही निंबोळी वापरत असाल तर ते त्याचा परिणाम जमिनीखालच्या जीवाणूंवर त्या ठिकाणी होत असतो. कारण आपल्याला माहिती आहे नीम ऑइल देखील हे एक कीटकनाशक सारखं काम करत असतं. तर त्यामुळे ऑइल केक जे आहे, नीम केक, करंज केक वगैरे आहे आपण त्या ठिकाणी वापरू शकता. हिरवळीचे खतं जे आहे हे जास्त प्रमाणामध्ये वापरा. जेवढं तुम्ही ते झाडाच्या आजूबाजूला हे कुजलेले शेणखत, जीवाणू किंवा हे केक किंवा हिरवळीचे खतं वगैरे, झेंडू वगैरे ह्या गोष्टी वाढवशाल तेवढं ते जे आहे अटॅक जो आहे कमी होईल. त्यानंतर याला ड्रेंचिंग काय करायची, की झाडाच्या भोवती आळं करून घ्यायचं आणि त्यामध्ये ड्रेंचिंग जे आहे हे ऑप्शन महिन्यातून 2 ते 3 ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. जर जिथे जास्त प्रमाणामध्ये दिसायला लागलेलं असेल किंवा ज्यांच्या बागेमध्ये सगळ्याच झाडांना केलं तरी अडचण नाही, जिथे जास्त प्रमाणामध्ये आहे किंवा ज्यांच्या बागेमध्ये नेटकेच काही झाडं पिवळे पडलेले आहेत, तर ते शेतकरी ह्या जैविक ड्रेंचिंगमध्ये ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिसची वगैरे सुडोमोनासची ड्रेंचिंग करू शकतात अल्टरनेट. त्यानंतर केमिकलमधल्या ह्या 2-3 ड्रेंचिंग जे आहे हे महत्त्वाचे आहे. एक बायोस्टीन स्कोअरची ड्रेंचिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर हमला आणि टिल्ट म्हणजे क्लोरोपायरिफॉस अधिक जे आहे प्रोपिकोनोझॉल याची ड्रेंचिंग त्या ठिकाणी आहे. नेटिव्ह ॲलिएटची ड्रेंचिंग तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. कॉपरची ड्रेंचिंग तुम्ही करू शकता. अल्टरनेट एक मी म्हणेल 8-10 दिवसाच्या अंतराने जे आहे म्हणजे एकदा जैविक एकदा रासायनिक असे ज्यांच्या इथे जास्त प्रमाणामध्ये अटॅक आहे त्यांनी
ज्यांच्या इथे कमी प्रमाणामध्ये अटॅक आहे त्यांनी फक्त टिल्ट हमलाची निटिव्हायलेटची केली तरी चालते, एकदा ट्रायकोडर्मा पॅसिलोसची केली तरी चालते. त्यानंतर मुळी अपटेक जे आहे हे कंटिन्यू राहील यासाठी प्रयत्न करा. ह्युमिक ऍसिड वगैरे त्याला सोडा, ऑर्गॅनिक खते जे आहे त्यासाठी आहे. त्यानंतर स्टेम पेस्टिंग जे आहे, स्टेम पेस्टिंग वर्षातून 2 वेळा तुम्ही केली पाहिजे आणि 30 ते 60 सेंटीमीटर पर्यंत बोर्डो पेस्ट आपल्याला सर्वांना माहिती आहे कशी तयार करायची. 10 लिटर पाण्यामध्ये 4 किलो घेरू, त्यानंतर 20 मिली हमला, 20 ग्रॅम कॉपर वगैरे असं टाकून जे आहे ती पेस्ट तयार करायची आणि ती झाडाला 30 ते 60 सेंटीमीटर पर्यंत लावायची. हे उपाय जे आहे हे फार महत्वाचे आहे. ज्या हे एक ट्रेंचिंगचे जे फोटो आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. या ट्रेंचिंग जर केल्या तर नक्कीच तिथे जे आहे मर रोगाचं प्रमाण जे आहे हे निश्चितच स्टॉप झाल्यासारखं, कमी झाल्यासारखं तुम्हाला दिसेल. आणि जेवढी झाडांना ताकद देता येईल, म्हणजे केमिकलच्या माध्यमातून म्हणा, खतांच्या माध्यमातून वगैरे म्हणा, किंवा मग जैविकच्या माध्यमातून म्हणा, हे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर सूत्रकृमी, निमेटोड वगैरे जे आहे हे मी सांगितलं तसं हे एवढे घातक नाही, हे आपण ऍडजस्ट करू शकतो. त्याच्यासाठी निमेटोडचे लक्षण काय आहे की मुळांवर गाठी आपल्याला दिसतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी असं राहतं की बऱ्याच बागांची पानगळ केली, बाग हिरवेगार होतात, एकदम कॅनोपी भारी दिसते, चौकी एकदम भरपूर दिसते, पण बागेला पानगळ करून 1.5 महिना झाला तरी फुलच निघत नाही. असे प्रॉब्लेम जे अनेक ठिकाणी येतात. तर त्यांनी बेडूक करून जर बघितले तर निश्चितच निमेटोडच्या गाठी ज्या आहेत त्या ठिकाणी दिसतात. म्हणून त्यांनी जे आहे निमेटोडसाठी मुळी कुदळणे हा चांगला पर्याय आहे. वेळोवेळी त्यांना जैविक ड्रंचिंग करणं गरजेचं आहे. रासायनिकपेक्षा जैविकचे रिझल्ट त्या ठिकाणी अधिक दिसतात. आणि रासायनिकमध्ये जर आपण सुरुवातीलाच म्हणजे झाड लागवडीच्या वेळेस फोरेट किंवा कार्बोफ्युरॉन किंवा क्लोरोफायरिफॉस दाणेदार असे ऑप्शन जर वापरले, 20-20, 30-30 ग्रॅम जर एका झाडाला जर टाकलं तर त्याचे देखील रिझल्ट जे आहे तुम्हाला फायदेशीर चांगल्या पद्धतीमध्ये दिसतील. आता इथं खाली जे ऑप्शन लिहिलेलं आहे की झाडांच्या विल्टिंगमध्ये सर्वात जास्त घातक प्रकार म्हणजे मी सांगितलं केसरिटोसिसचा विल्ट आहे. त्यासाठी योग्य रोपांची निवड, लवकर निदान त्याचं झालं पाहिजे की झाड कशामुळे पिवळं पडतं, आणि योग्य वेळी उपाय त्या ठिकाणी केला तर कंट्रोल मिळू शकतो. नाही तर मग पहिल्या दुसऱ्या बहारामध्ये झाडे लाईनच्या लाईन जे आहे सलग वाळून जातात. पहिलं मेन महत्वाचं आहे रोपं योग्य ठिकाणावरून घ्या, आणि दुसरं जे आहे आल्यानंतर उपाययोजना जे आहे मी सांगितलेल्या त्या ट्रेंचिंग केल्या तरी चांगल्या पद्धतीमध्ये स्टॉप होण्यास मदत त्या ठिकाणी भेटेल. आता नवीन झाडांची छाटणी जी आहे याच्या बाबतीमध्ये हे देखील फार महत्वाचं आहे. नवीन झाडांची छाटणी कशी घ्यावी. आता अनेक ठिकाणी जे आहे झाडांची टॉपिंग केली जात नाही. त्यामुळे काय होतं की झाड जे आहे, मी नेहमी सांगत असतो की एक जमिनीपासून 1 ते 1.5 फुटापर्यंत 2 फुटापर्यंत खोड असावं, आणि तिथून नंतर पंजा त्याचा डेव्हलप झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला तिथे टॉपिंग घ्यायला लागते. टॉपिंग घेतली तर मग त्याला 2-3 फूट भेटतात आणि नंतर ते झाड वरती डेव्हलप होत चालतं. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की झाड जमिनीपासून सलग 5 फुटापर्यंत वरती जातं, त्याला काहीच टॉपिंग घेतली जात नाही. नंतरच त्याला सेकंडरी ब्रांचेस फुटतात, आणि मग एक स्टेज अशी येते की झाड जे आहे अगदी छातीपर्यंत झाड खोडच राहतात, तिथून वरती फळं लागतात, आणि झाडाचा 80% भाग जो आहे हा वेस्ट जातो, त्याला काहीच राहत नाही. आणि छाटणीवाले जे आहे वर बाग उचलत चालतात, म्हणजे खालून कट करतात चालतात, साईडला ज्या फांद्या आहेत त्या, आणि वरपर्यंत बाग घेऊन जातात. म्हणजे झाडाचा आकाराकडे बघितलं तर आपल्याला वाटतं की याने 30-40 किलो द्यायला पाहिजे, पण त्याच्यावर उतरतं 15-20 किलो. म्हणून छाटणी फार महत्वाची आहे. त्याला सेकंडरी ब्रँच किती ठेवतात, टर्शरी ब्रँच किती ठेवतात हे फार महत्वाचं आहे. आता एक खोड आणि अनेक खोड असे जे आहे त्या ठिकाणी बरेच शेतकरी विचारतात की एक खोड करावं की अनेक खोड. आता एक खोडाचे जे आहे फायदे काय आहे. सिंगल खोडमध्ये जे आहे झाडांची ग्रोथ चांगल्या पद्धतीमध्ये भेटते, फळांची साईज जी आहे ही फार चांगल्या पद्धतीमध्ये भेटते, छाटणी करणं जे आहे आपल्याला सोपं जातं म्हणजे सिंगल खोड असेल तर, आणि कमी जागेमध्ये झाडाचा विस्तार जो आहे हा चांगल्या पद्धतीमध्ये होतो. हे झाले फायदे. आता तोटे काय आहे. खोडकिडीचा जर प्रादुर्भाव मेन खोडावर झाला तर पूर्ण झाड जे आहे ते जाऊ शकतं. दुसरं जे आहे, सुरुवातीस झाडांना योग्य वेळी योग्य आकार देणं फार गरजेचं असतं. म्हणजे सिंगल खोड जर तुम्हाला करायचं असेल तर झाडाला पहिले 1-1.5 वर्ष चांगलं काम त्याच्यावर करायला लागतं, वेळच्या वेळी छाटणी त्याला घ्यायला लागतं. नाहीतर मग आपण सिंगल खोड करायला जायचो, आपल्या इथे आंतरपीक असायचं, आंतरपिकाकडे लक्ष देताना झाड वरती निघून जायचं, तर अशा गोष्टी देखील त्या ठिकाणी होतात. म्हणून जर ज्यांना वेळ देणं शक्य असेल, ज्यांना जे आहे आकार देणं वेळच्या वेळी शक्य असेल, तर त्यांना सिंगल खोड चांगलं जमवू शकतं. त्यानंतर तोटा काय आहे, कॅनोपी काळी जे आहे म्हणजे कदाचित छाटणी चुकली आणि एकतर त्याला लिमिटेड काड्या पण, आणि त्या ठिकाणी जर काड्यांची संख्या जर कमी प्रमाणामध्ये राहिली तर मग फळांची संख्या देखील जी आहे कमी प्रमाणामध्ये राहू शकते. त्यानंतर छाटणी चुकल्यास फळांचं सनबर्निंग वगैरे, कारण झाड ओपन जास्त राहतं त्यामुळे सनबर्निंग वगैरेचा इश्यू देखील कदाचित येऊ शकतो. त्यानंतर हाय डेन्सिटीमध्ये ज्यांना करायचं असेल तर त्यांना सिंगल खोड जे आहे हे फायदेशीर राहतं. फायदे सांगितले मी, तोटे देखील सांगितले. त्यानंतर अनेक खोड जे आहे, अनेक खोडमध्ये फायदे काय. अनेक खोड म्हणजे असं 5-6 खोडं नाही तर काहींच्या जमिनीपासूनच 5-6 खोडं राहतात, एवढे खोडे नाही, 2 ते 3 खोडे जास्तीत जास्त मी म्हणेल.
की 2 ते 3 खोडे हे आपण जास्तीत जास्त ठेवावं. एवढे सिंगल खोड आणि मल्टी खोड ज्यांना मेंटेन करणं येत असेल तर त्यांनी सिंगल खोड करू शकतात. ज्यांना शक्य नाही तर ते 2 ते 3 खोडे जास्तीत जास्त ठेवा. 5 ते 6 खोड देखील असलेले बाग आपण बघितलेले आहे. एवढे खोड जे आहे हे काही कामाचे नाही. त्यानंतर काडी जी आहे अनेक खोडामध्ये काडी जास्त राहते, परिणामी फळांची संख्या जास्त. जेवढी जास्त काडी तेवढी फळांची संख्या देखील जास्त. त्यानंतर कॅनोपी जास्त प्रमाणामध्ये असल्यामुळे काय होतं, फळं सावलीत त्या ठिकाणी चांगले राहतात. त्यानंतर एखादी फांदी जर वाळली खोडकिडीने वगैरे तर ती फांदी कट करून आपण बाकीच्या फांद्यांवर जे आहे फळ त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्यानंतर जास्त वेळोवेळी छाटणी वगैरे जे आहे हे सुरुवातीला करायची गरज नाही. एक 2-3 महिन्याचं झाड झाल्यानंतर पहिली छाटणी, 6-7 महिन्याची झाल्यानंतर दुसरी छाटणी आणि नंतर डायरेक्ट बहाराची छाटणी अशा पद्धतीमध्ये आपण करू शकतो. त्यानंतर तोटे काय आहे या पद्धतीचे, तर एका एकरामध्ये झाडांची संख्या जी आहे ही कमी बसते, म्हणजे 400-450 झाडं त्या ठिकाणी बसतात. त्यानंतर झाडांचा विस्तार जर अधिक प्रमाणामध्ये जर झाला, जास्त प्रमाणामध्ये झाडं वाढली तर मग झाडे जास्त प्रमाणामध्ये गच्च होतात. छाटणीसाठी एक खोडच्या तुलनेमध्ये खर्च याला जास्त येतो. म्हणजे एक खोड जर ₹17 छाटलं जात असेल तर हे ₹20-25 पर्यंत छाटणीचा खर्च जाऊ शकतो. त्यानंतर छाटणी वेळेवर न घेतल्यास मी सांगितलं तसं झाडांचा आकार बिघडतो. झाडं वरपर्यंत अधिक जातात, छातीपर्यंत झाडाला फळच लागत नाही, तिथून वरती फळ लागतं. तिथूनही म्हणजे झाडाची कॅपॅसिटी जास्त देण्याची असते पण फळ कमी लागतं. म्हणून वेळेवर न घेतल्यास आकार त्या ठिकाणी जो आहे बिघडत जातो. मी सांगितलं तसं झाड जास्त वर उचलत नेऊ नये. छाटणीवाल्यांना नेहमी हा मुद्दा आपण सांगितला पाहिजे, की झाड आपल्याला वर न्यायचं नाही. जमिनीपासून वर तुम्ही झाड घेऊन खेचलं म्हणजे ज्यांची नवीन लागवड आहे त्यांना सुद्धा हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि ज्यांच्या जुन्या लागवडी आहेत त्यांना सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण एकदा ते फांदी कट करून झाड वरती गेलं, की नंतर आपल्याला त्या ठिकाणी नवीन परत फांदी डेव्हलप करणं म्हणजे अवघड काम आहे आणि झाडाचा आकार मोठा होत चालतो आणि झाडाला फळ जे आहे तारेच्या वरतीच लागतं. जमिनीपासून 1.5 ते 2 फूट याबाबतचा एक व्हिडिओ देखील आपल्या फेसबुकला आहे. त्या ठिकाणी मी एक झाड दाखवलेलं आहे तुम्हाला, की कशा पद्धतीमध्ये झाडाचा आकार असावा. आणि जमिनीपासून 1-2 फुटापर्यंत जो आहे हा झाडाचा आकार असला, फळ तिथून सुरुवात झाली पाहिजे आणि तिथून वरती जे आहे हे फळं जे आहे शेंड्यापर्यंत लागले गेले पाहिजे. आता सर्वसामान्य काळजीमध्ये काय आहे, 2 वर्षाची बाग झाली की पहिलं पीक घ्यावं, त्यानंतर बहार पहिला घ्यावा. 20-22 महिन्याचं झाड झालं की मग पहिला बहार. पहिल्या बहारामध्ये फळं मापात ठेवा. म्हणजे सेटिंग जास्त होते म्हणून सगळेच फळं ठेवायचे असे करू नका. एक 10 ते 15 किलो लोड राहील अशा पद्धतीमध्ये जे आहे फळं त्या ठिकाणी ठेवा. तारकाठी जे आहे वेळच्या वेळी बागेला करा. सिंगल खोड करताय तुम्ही आणि बांबू लावला नाही आणि वारं दळ आलं तर मग झाड जे आहे लवकर आपलं हे होऊ शकतं. म्हणून तारकाठी जे आहे वेळच्या वेळी आपण केली पाहिजे. त्यानंतर अनुभव निरीक्षण ताळेबंद जे आहे याच्यातून शिकत चला. जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांचा अनुभव घेत चला. बागेचं त्यांचं निरीक्षण करत चला. त्यांनी काय गोष्टी केलेल्या आहे. खर्चिक गोष्टी नका करू. पण जे योग्य वाटतात ते नक्की करा आणि योग्य ठिकाणी खर्च देखील करा. मी सांगितलं तसं जर आपल्याला ₹1 गुंतवून जर ₹2 फायदा होत असेल तर आपण तो खर्च केला पाहिजे. पण आपल्याला त्या गोष्टीचं काही माहितीच नाही तर मग त्या ठिकाणी जे आहे खर्च करण्यात काही अर्थ नाही. किंवा मग एखाद्याने केलाय एक अँगल म्हणून आम्ही लगेच अँगल अशा भांडवली खर्चामध्ये लगेच पडू नका. त्यानंतर पहिल्या वर्षी योग्य उत्पन्न डाळिंब शेतीमध्ये मी नेहमी सांगत असतो. आपले जे शेतकरी मागील 5 वर्षापासून ग्रुपला असतील तर त्यांना देखील मी सांगितलं होतं, की डाळिंब शेतीमध्ये एक दिवस असा येतो, की आपल्याला वाटतं कुठून ही बुद्धी आली डाळिंब लावायची आणि त्यावेळेस अनेक शेतकरी जे आहे बाग काढून टाकतात. म्हणजे एक तर रोपांमध्ये तुम्ही फसलेला असता अशा ठिकाणी ठीक आहे, योग्य आहे. पण मग वातावरणाच्या याच्यामुळे जे आहे कदाचित बाग फेर गेले आपल्या आणि नंतर आपण त्या याच्यामध्ये निराशेमध्ये जर बाग काढून टाकला तर एक दिवस असा येतो की डाळिंब मध्ये जे आहे असे बाजारभाव भेटतात की मागील 2 ते 3 वर्षांचा जो आहे खर्च आपला वसूल होतो. नफा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भेटतो. म्हणजे मागील वर्षी अगदी ₹211 पर्यंत देखील डाळिंब आपल्या ग्रुपमधील शेतकऱ्यांचे दाभाडे साहेबांचे विकले होते. साळुंखे आहेत शिरूरमधले त्यांचे विकले होते. म्हणजे डाळिंब शेतीमध्ये एखादं वर्ष असं येतं, की आपल्याला बाग काढूशी वाटतो. पण त्या मानसिकतेमधून जो शेतकरी बाग ठेवतो, तो पुढे जाऊन जे आहे ते यशस्वी होतात. आणि कधी-कधी असं होतं आपण बाग काढून टाकतो आणि दुसऱ्या वर्षी डाळिंबाला विक्रमी बाजारभाव त्या ठिकाणी दिसतात. साताऱ्यामधील मी सांगितलं होतं, की मागील एक शेतकरी होते, की त्यांनी आपण मागे सांगितलं होतं, की 400 झाडं जे आहे हे तुमचे 400 झाडांमधले 200 गेलेले असतील तरी ते 200 ठेवा. कारण ते 200 तुम्हाला 400चे पैसे देतील मागे त्यावेळेस बाजारभाव असताना. आणि 200 झाडांमध्ये 7-7 लाख रुपये झालेले देखील अनेक शेतकरी त्या ठिकाणी आहे. म्हणून आपण बाग कधी ठेवायचा, बाग कधी काढायचा किंवा मग योग्य मार्गदर्शन जे आहे त्या ठिकाणी जर घेतलं तर मग कमी खर्चामध्ये आपण बाग त्या ठिकाणी करू शकतो. भांडवली खर्चामध्ये जे आहे जास्त प्रमाणामध्ये नकोय. तर आंबे बहाराच्या व्यवस्थापनाबाबत आपण तुषारजी माझा आवाज येतोय तुम्हाला? हा
इथे सुशांत जी, यस हाँ सुशांत जी, आपके बहुत सारा क्वेश्चंस आए थे। ओके, अभी आप अम्बे बार का अभी बाकी है, लेकिन मुझे ऐसा लगता है टाइम हो गया है ज्यादा। ठीक है, तो अम्बे बार क्या कर सकते हैं ना, आप एक बार बोल दीजिएगा तो नेक्स्ट वीक हम लोग अम्बे बार के ऊपर भी कर सकते हैं। ओके श्योर। तो अम्बे बार नेक्स्ट वीक खत्म कर देंगे, ठीक ओके है। ठीक आहे. शेतकरी मित्रांनो, आता हे नवीन डाळिंब लागवडीच्या बाबतीमध्ये आपण घेतलेलं होतं. आता आंबेबहार व्यवस्थापन हा देखील टॉपिक आपल्याला आज घ्यायचा होता. पण जे आहे त्या ठिकाणी वेळ आपल्याला लिमिटेड आहे. तर त्यामुळे आपण पुढच्या वेबिनारमध्ये जो आहे हा आंबेबहार व्यवस्थापन याच्यावरचा जो आहे आपण जे आहे पीपीटी प्रेझेंटेशन त्या ठिकाणी घेऊया, वेबिनार त्या ठिकाणी घेऊयात. आता जर आंबेबहार रिलेटेड किंवा ह्या नवीन डाळिंब बाग लागवडीबाबत काही आपल्याला प्रश्न असतील तर ते प्रश्नोत्तर आपण काही वेळ कव्हर करूयात. आणि त्यानंतर जे आहे आपलं ज्या तुमचे याच्या असेल ते प्रेझेंटेशन, आणि त्यानंतर आपण क्वेश्चन आन्सर घेऊयात. सुशांत जी, मैं आपको क्वेश्चन भेज रहा हूँ एक एक करके। ओके आप देख लीजिए, शिवतेश जी का एक क्वेश्चन है। नीचे जाइए, नीचे जाइए, और भी है। ओके. आता जुनी बाग काढल्यानंतर जे आहे नवीन बाग त्या ठिकाणी किती कालावधीमध्ये लावावे हा प्रश्न आहे. तर जुनी बाग आपली कोणत्या याच्यामुळे गेलेली आहे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपली बाग जर निमेटोड वगैरेमुळे गेलेली असेल, खोडकीडमुळे गेलेली असेल, तर त्या ठिकाणी आपण एक वर्षभरात वगैरे जरी आपण रेस्टिंग दिली आणि नंतर बाग लावली तरी चालते. पण मग विल्टिंगमुळे वगैरे बाग गेलेली असेल, सिरिटोसिस वगैरे, तर ह्या कृषी जास्त प्रदीर्घ काळ जे आहे या जमिनीमध्ये देखील राहतात. तर त्यामुळे आपण पहिले जमिनीची चांगली मशागत करून सोलरायझेशन, मी जसं सांगितलं की खड्डे जे आहे हे तुम्ही चांगल्या एक 15-20 दिवस किमान तापून नंतर मग तुम्ही बाग लागवड केलेली फायदेशीर राहते. म्हणून जुनी बाग काढल्यानंतर किमान एक साधारणतः 16 महिन्यानंतर जे आहे हे नवीन डाळिंब बाग लागवड केलेली कधीही फायदेशीर राहील, किमान 16 महिने. और एक प्रश्न आया है, अच्छा, जुलै ऑक्टोबर पर्यंत प्रश्न क्लिअर नाही आला. जुलै ते ऑक्टोबर पर्यंत पाऊसच असतं, तर मग पावसाळ्यात पानगळ विचारतात का काय विषय आहे तो एक्झॅक्टली क्लिअर नाही झाला प्रश्न. Okay, I have 4 to 1 main siblings. Is it okay to do one stem? What? ओके, याचे जे आहे सिंगल स्टेमचे फायदे काय आहे आपण ऑलरेडी सांगितलेलं होतं की त्यानंतर 4 ते 5 महिन्याची झाड आहे तर त्या ठिकाणी तुम्ही सिंगल स्टेमसाठी जाऊ शकता. सिंगल स्टेमचे फायदे काय आणि सिंगल स्टेमचे तोटे काय आहे तर आपण त्या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. जर तुम्हाला हाय डेन्सिटी बाग करायचा असेल किंवा तुम्ही त्या प्रमाणामध्ये झाडाची वेळच्या वेळी ट्रेनिंग आणि प्रुनिंग करू शकत असाल, वेळच्या वेळी त्याला आकार देऊ शकत असाल आणि वेळच्या वेळी त्याची छाटणी घेऊ शकत असाल, तर मग तुम्ही सिंगल स्टेम त्या ठिकाणी करू शकता. आणि सिंगल स्टेमचे फायदे मी सांगितले की साईज फळांची चांगली होते, त्यानंतर कॅनोपी जे आहे ओपन बऱ्यापैकी राहते, त्यामुळे रोगराई जे आहे कमी प्रमाणामध्ये राहते आणि फळांचा गुणवत्ता जी आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये मिळते. एकसारखा लोड आपल्याला त्या ठिकाणी सिंगल स्टेम मध्ये मल्टी स्टेमच्या तुलनेमध्ये भेटू शकतो. ओके, नवीन लागवड जी आहे, देवा गेंड यांचा प्रश्न आहे. नवीन लागवड जी आहे ही बेडवर केलेली फायदेशीरच राहते. बेडवर तुम्ही लागवड केल्यानंतर जे आहे वापसा स्थिती चांगल्या पद्धतीमध्ये त्या ठिकाणी राहू शकतो. फारच आपली खडकाळ जमीन असेल तर त्या ठिकाणी शक्यतो जमीन लेवलला लागवड करून नंतर बेड डेव्हलप केले तरी चालतं, कारण त्या जमिनीमध्ये वापसा ऑलरेडी तसाही येतच राहतो. पण हलक्या जमिनी, फारच हलकी जमीन आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जर बेड केले तर कदाचित झाडांना सपोर्ट जो आहे त्या तुलनेमध्ये भेटत नाही, जवळ जमीन लेवलला भेटतो. आणि नंतर मग
जे आहे बेड तुम्ही हळूहळू डेव्हलप करत चालले हलक्या जमिनीमध्ये, तर मग ते फायदेशीर राहील. पण जर तुमची जमीन काळी असेल तर मग वापसा स्थिती चांगली येण्यासाठी, पाणी लवकर लीच आउट होण्यासाठी, जे आहे हवा बेडमध्ये जाऊन मुळी चांगली चालू राहण्यासाठी काळ्या जमिनीमध्ये बेडवर लागवड केलेली किंवा पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीमध्ये बेडवर लागवड केलेली कधी फायदेशीर राहते. और ये लास्ट क्वेश्चन है, एक बार देख ओके. बाग जे आहे कोणत्या महिन्यामध्ये धरावी याबाबत प्रश्न आहे. तर बाग जी आहे आता आंबेबहार व्यवस्थापन जो वेबिनार आहे आपण त्यामध्ये सांगणार होतो की या गोष्टी की बाग कोणत्या महिन्यामध्ये धरली पाहिजे. पण जर आपल्या बागेमध्ये तेल्याचा वगैरे प्रादुर्भाव नसेल तर आपण मार्च एप्रिलमध्ये पर्यंत देखील बाग जे आहे बहार धरू शकता. सेटिंग चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी, फुल चांगल्या प्रमाणामध्ये निघण्यासाठी जे आहे मार्च एप्रिलचा जो आहे लेट आंबेबहार आपण ज्याला म्हणूया तो फायदेशीर राहतो. पण आपल्या बागेमध्ये जर तेल्याचा वगैरे प्रादुर्भाव असेल किंवा आपण अशा एरियामध्ये राहतात की जिथे पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, जमीन पाणी धरून ठेवते, रोगराई जास्त प्रमाणामध्ये येते, तर मग अशा ठिकाणी जे आहे आपण अर्ली आंबेबहार जो आहे म्हणजे आता ज्या पानगळी चालू आहे किंवा 1 जानेवारीला काहींनी पहिलं पाणी जे आहे बागेला दिलेलं आहे, किंवा काही जण 10 जानेवारीला देतात, काही जण 26 जानेवारीला देतात. तर मग ह्या ज्या पानगळी आहे अर्ली आंबेबहार त्या फायदेशीर राहतात. कारण तेल्याचा अटॅक जो आहे हा जुलै ते सप्टेंबर अधिक प्रमाणामध्ये येत असतो. जर आपण त्याच्या आधी जे आहे आपण त्या ठिकाणी बाग आपली जी आहे हार्वेस्ट करू शकतो. म्हणून ज्या बागेमध्ये तेल्याचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणामध्ये असो किंवा तेल्याच्या एरियामध्ये किंवा जास्त पावसाच्या एरियामध्ये आपण जर असू तर आपण अर्ली आंबेबहार पकडा. आणि जर कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये असाल, जमीन हलकी असेल, मुरमाट असेल तर आपण लेट आंबेबहार सुद्धा त्या ठिकाणी घेऊ शकता. ठीक है सर, तो नेक्स्ट वीक हम लोग आंबेबहार के ऊपर और एक ऐसा वीडियो बना लेंगे, वेबिनार Yes. कर लेंगे. तो आप सबको बता दीजिए नेक्स्ट वीक सेम टाइम पे जैसे हम लोग आए हैं आज, नेक्स्ट वीक भी ऐसे करेंगे. एंड उसके बाद तुषार जी कुछ बोल के हम लोग ये खत्म कर देंगे. एंड आपका जो यूट्यूब चैनल है उधर पे भी आपको ये वीडियो मिल जाएगा, वो सब कुछ आप बता दीजिए हमारे जितना भी दर्शक. तर उद्याच जो आहे आता आपल्याला 2 टॉपिक मुळात कव्हर करायचे होते यामध्ये, की एक महत्त्वाचा टॉपिक आपला त्या ठिकाणी राहिला, की बाजारभाव अंदाज 2024 जो आहे आपण त्या ठिकाणी देणार होतो. बरेच शेतकरी जे आहे बाजारभावाचा व्हिडिओ जो आहे हा आपल्या या चॅनलवर बघतात किंवा त्या अनुषंगाने जे आहे मागील 2 वर्षापासून अनेक शेतकऱ्यांना अनुभव आलेला असेल, की अंदाज जो आहे हा शेवटी अंदाज असतो, पण बाजारामध्ये जो आहे मागणी कशी आहे, पुरवठा कसा आहे, एक व्हिजिट झाल्यानंतर किती प्रमाणामध्ये बाग सक्सेस आहे, गुजरात राजस्थानची काय परिस्थिती आहे, यानुसार जो आहे आपण बाजारभावाचा अंदाज त्या ठिकाणी देत असतो. म्हणून अंदाज जो आहे आता फेब्रुवारी मध्ये आता म्हणजे मागील 3 वर्षाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातले डाळिंबाचे रेट जे आहे यावर्षी कमी प्रमाणामध्ये आहे. तर मग हे बाजार वाढणार कधी, कधीपासून गुजरात राजस्थानचं मार्केट जे आहे कमी व्हायला सुरुवात होईल, महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचे बाजार वाढणार कधी, त्यानंतर पुढचा एक साधारणतः एप्रिल मे किंवा ऑगस्ट पर्यंतचा अंदाज काय राहू शकतो. तर ही सर्व माहिती जी आहे आपण पुढील वेबिनारमध्ये जे आहे त्या ठिकाणी घेऊयात. पुढील वेबिनारमध्ये आंबेबहार व्यवस्थापन याविषयी आपण डिटेल वेबिनार कंडक्ट करूयात आणि जो बाजारभाव अंदाज आहे तो व्हिडिओच्या सुरुवातीला त्यावेळेस देऊयात. त्या वेबिनारच्या सुरुवातीला पहिल्यांदा डाळिंब बाजारभाव अंदाज हा विषय आपण घेऊयात आणि त्यानंतर आंबेबहार व्यवस्थापन जो आहे त्या ठिकाणी आपण घेणार आहोत. सर और भी क्वेश्चन आए थे तो सर दर्शक को बोल दीजिए कि नेक्स्ट वीक हम लोग इसको अटेंड कर लेंगे. बहुत सारा क्वेश्चन आए उसके बाद भी आप एक बार बोल दीजिए. ठीक आहे चालेल. ओके. आताच्या ज्या वेबिनारमध्ये आपले प्रश्न राहिलेले असतील म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या ऍक्च्युअली आपल्या युट्यूब चॅनलला काही तांत्रिक कारणाने तो व्हिडिओ कदाचित स्ट्रीम नाही झाला, पण पुढील आठवड्यामध्ये जे आहे बाजारभाव अंदाज आणि आंबेबहार व्यवस्थापनावरील आपले जे काही प्रश्न आहे किंवा आता विल्टिंग जो आहे मररोग हा महत्त्वाचा टॉपिक आपण त्या ठिकाणी कव्हर केला. यामध्ये जास्त वेळ आपला त्या ठिकाणी गेला, पण हा महत्त्वाचा होता, गरजेचा होता. नवीन डाळिंब बागायतदार आहे त्यांना रोपांच्या बाबतीमध्ये जो आपण हे केलेला आहे तर ते महत्त्वाचं आहे. रोपांच्या बाबतीमधला सल्ला जो आहे हे सुरुवातच असते, ते शुभारंभ चांगला झाला तर पुढे सगळ्या गोष्टी चांगल्या होतात. म्हणून तो टॉपिक जो आहे हा महत्त्वाचा होता. आता बाकी जे काही हे प्रश्न आलेले आहे वेबिनार मधले ते आपण पुढच्या वेबिनार मध्ये जे आहे कंडक्ट करूयात. त्यामध्ये बाजारभाव अंदाज पहिला घेऊयात आणि त्यानंतर आंबेबहार व्यवस्थापन आणि त्यावेळेस जे आहे आपण क्वेश्चन आन्सरचा जो सेशन आहे तो लवकरात लवकर त्या ठिकाणी घेऊयात. धन्यवाद सर. तुषार जी आप कुछ बोलना चाहते हैं? खूप खूप धन्यवाद सुशांत सर. तर जे बेताल सर स्लाइड लगा सकते हैं.
लास्ट. सुशांत जी अब स्लाइड लगा Okay. सकते हैं? हा, तर आज हा आपला तिसरा वेबिनार होता आणि या पद्धतीचे वेबिनार वारंवार ॲपवर, युट्यूबवर आणि फेसबुकवर घेतलेच जातील. तर हे जे जिओ कृषी जे युनिट आहे, तर ते नेमकं त्याचा उपयोग काय आहे ते एक 5 मिनिटात आपण फक्त समजून घेऊया. तर हे जे तुम्हाला समोर डिव्हाइस दिसतंय, तर हा एक प्रकारचा रोबोट आहे आणि तुम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स हे कुठेतरी आपका ऐकलं असेल. हेलो, सुशांत जी आपका स्क्रीन शेयर नहीं हुआ, एक बार शेयर कर दीजिए. नहीं दिख रहा है, दिख रहा है. दिख नहीं रहा है, देख रहे हैं. बाकी फेसबुक में दिख नहीं रहा है सर. फेसबुक पे भी दिख क्या रहा है है. ऑलरेडी. ठीक है, फेसबुक पे भी दिख रहा है. दिख रहा है. ओके. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स हे मोठमोठ्या उद्योगात, मेडिकल क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वापरलं जातं आणि हे तुमचं काम जे आहे प्रचंड सोपं करून देतं. तर जिओने तोच प्रयत्न केला आहे ॲग्रिकल्चरमध्ये, शेती क्षेत्रात ही टेक्नॉलॉजी आणली आहे, जेणेकरून डेटा सायन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपले जे शेतीतील प्रॉब्लेम्स आहेत, ज्या काही अडचणी आहेत, त्या आपल्याला कशा सॉल्व्ह करता येतील त्यासाठी हे डिव्हाइस वापरलं जातं. तर यात प्रामुख्याने वेगवेगळे सेन्सर वापरले जातात. तर याचा उद्देश असा आहे की जमिनीच्या खालपासून ते सॅटेलाइट पर्यंत चहू बाजूंनी तुमच्या प्लॉटवर एक लक्ष ठेवतं, जो कोणी लेबर ठेवू शकत नाही किंवा कन्सल्टंट असेल ते 24 तास तुमच्या प्लॉटवर लक्ष ठेवू शकत नाही. तर हे मशीन काय करतं की तुमच्या शेतामध्ये तापमान किती, आर्द्रता किती, तुमचे जर दव पडत असेल तर पानं किती तास ओले राहत आहेत, पानांचं टेम्परेचर किती, जमिनीचं टेम्परेचर किती, बाहेरचं टेम्परेचर किती, जमिनीच्या खाली आर्द्रता किती आहे, किंवा तुमचा ईसी जो आहे खाली क्षारतेचं प्रमाण किती आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टीवर हे मशीन आणि हे यंत्र 24 तासाचा डेटा गोळा करत राहतं आणि या मशीनला एक प्रोग्राम दिलेला असतो. तुम्ही बाग केव्हापासून धरली, तुमचा सॉइल टेस्टिंगचा रिपोर्ट त्यामध्ये अपलोड केला जातो आणि ते मशीन तुम्हाला डे 1 पासून तुमच्या मोबाईलवर प्रत्येक तासाचा, प्रत्येक दिवसाचा सल्ला देतं की आज या दिवसामध्ये आपण शेतीमध्ये काय काम केलं पाहिजे. जेव्हा वातावरण खराब होईल आणि परिस्थिती हाताबाहेर जाईल, सपोज तेल्यासाठी जर वातावरण पोषक झालं, थ्रिप्ससाठी वातावरण पोषक झालं, तर ज्या किडीचा प्रादुर्भाव होणार आहे, तर ते होण्याच्या 2-3 दिवसच आधी हे मशीन तुम्हाला अलर्ट देऊ शकतं की या रोगाची किंवा या किडीची लोकसंख्या या क्षेत्रात वाढू शकते आणि त्यामुळे तुमच्या शेताला नुकसान होऊ शकते. तर हे जे मशीन आहे इंटरनेटशी कनेक्टेड आहे आणि लाईव्ह डेटा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर दिसत राहतो. तुमच्या शेतामध्ये पाऊस जरी झाला तर तो तुम्हाला कळणार की किती मिलीमीटर पाऊस झाला. तसेच 2-3 दिवस आधी कळणार की पावसाचे किती चान्सेस आहेत, ते शेतात पाऊस पडण्याचे चान्सेस किती आहेत. तुमचं न्यूट्रिशन असेल तर ते कसं देणार आहे. आणि हे फक्त पहिलं पाऊल आहे. या पद्धतीचेच वेगवेगळे उद्योग कृषी क्षेत्रात जिओ घेऊन येत आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी असतील, जसे ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, किंवा शेतमालाची विक्री करायची असेल तर त्यासाठी लागणारं काही प्रणाली आहे की डायरेक्ट मॉलला कसा आपला माल आपण पाठवू शकतो. लॉजिस्टिक एकदम तळागाळापर्यंत लॉजिस्टिक कशामध्ये अरेंज करू शकतो, त्या शेतकऱ्यांनी कृषी करतो. तर या पद्धतीचं मशीन आहे, तुम्ही वर पाहू शकता. याच्यामध्ये पर्जन्यमापक आहे, तापमान आणि आर्द्रता मोजण्यासाठी एक सेन्सर बसवलेला आहे. इथे एक पानासारखं सेन्सर दिसत असेल, त्यामध्ये पानांचा ओलावा, पानांवरचा ओलावा आणि पानाचं टेम्परेचर हे देखील घेतलं जातं. आणि जमिनीत 3 सेन्सर जातात. आर्द्रता, जमिनीचं मॉइश्चर हे पर्सेंटेज मध्ये दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे ईसी किती आहे आणि जमिनीचं टेम्परेचर किती आहे. तर ते पर्सेंटेज मध्ये मिळणं, हे जिओ ही कंपनी पहिल्यांदाच हे सेन्सर TDR प्रकारचं सेन्सर वापरत आहे, जेणेकरून त्याची ॲक्युरसी, आज जी ॲक्युरसी आहे ती 5 वर्षांनी पण सेम मिळू शकते. आणि हे सेन्सर तुमच्या जमिनी प्रोफाईलचे पूर्ण स्टडी करून 2 पाण्यानंतरच तुम्हाला सांगते की किती % मध्ये ह्या जमिनीचा वापसा आहे, किती % पुढे एक्सेस इरिगेशन आहे, किती % खाली तुमच्या पिकाला स्ट्रेस येऊ शकतो आणि त्यानुसार किती तास पाणी द्यायचं आहे, म्हणजे व्हॉल्युमेट्रिक इरिगेशन. तर ह्या गोष्टी हे मशीन तुम्हाला मोबाईलवर सांगू शकतं. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मशीनचा फायदा करून घ्यावा. आणि ज्याला कोणाला या मशीन बद्दल अजून माहिती हवी असेल किंवा कोणी इच्छुक असेल तर त्यांनी, मी त्याला माझा नंबर देतो, त्या नंबरवर त्यांनी संपर्क साधावा. नंबर आहे 8421121850.
इथे मी टाईप करू शकतो आपण कमेंट्स मध्ये. बऱ्याच ठिकाणी मी नंबर शेअर केला आहे, तर कोणालाही अधिक माहितीची गरज असेल तर त्यांनी कृपया त्या मोबाईलवर संपर्क साधावा. धन्यवाद सर. तो हम लोग आज इधर पे ही खत्म करते हैं. नेक्स्ट वीक हम लोग फिर से मिलते हैं अम्बे बहार के लिए. ठीक. गुड नाइट एवरीवन. थँक्यू.